जय भीम दर्शकों, आज हम पुणे जिला स्थित धम्मभूमि देहू रोड इस जगह पर है। इस जगह पर आज 25 दिसंबर 1954 में जब बाबा साहब ने यहाँ पे तथागत भगवान बुद्ध की मूर्ति की स्थापना की थी, उस दिन से यहाँ पर हर साल लाखों के तादाद से लोग आते हैं। इस साल भी वही तादाद से लोग यहाँ पे आए। हमारे साथ वंचित बहुजन आघाड़ी के कुछ लोग हैं, हम उनसे बातें करेंगे, जानेंगे, उनसे रूबरू होंगे कि आज बाबा साहब ने जो बुद्ध मूर्ति बिठाई उस जगह पर आप यहाँ पर जो प्रोग्राम ले रहे हैं, आप ये जो पत्रक जो है वो लोगों को दिखा रहे हैं, क्या संदेश है यहाँ से देना चाह रहे हैं? सुजित दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वात 31 डिसेंबर भीमा कोरेगाव सूर्योदय निमित्त बाईक रॅलीचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रात प्रथमच अशी बाईक रॅली निघणार आहे। आमचं मानस आहे कमीत कमी 5 ते 6 हजार बाईक असणार आहेत। त्या बाईक रॅलीत सर्वांनी सामील व्हावं यासाठी आम्ही पत्रक धम्मभूमीतून वाटप करत आहोत। जय भीम। शहराध्यक्ष के कहने से कि यहाँ पर बाइक रैली का आयोजन किया गया है, करता हूँ मैं, लेकिन आप निरीक्षक हो, आप इन सब के ऊपर निरीक्षण रख रहे हो, लेकिन क्या बात है, आप आज 25 दिसंबर है, बाबा साहब ने इसी 25 दिसंबर के दिन मनुस्मृति का दहन किया था। महिलाओं को सम्मान जो है वो मनुस्मृति का दहन करने के बाद वहाँ से शुरू हुआ है, और उसके बाद आज 1954 में बाबा साहब ने यहाँ बुद्ध मूर्ति बिठाकर हमें एक नई प्रेरणा, एक नया जुनून यहाँ से दिया है। क्या कहना चाहिए? मी उत्तम गिनवंशी, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा निरीक्षक। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मावळ तालुक्यातील देवरुड या ठिकाणी बुद्ध मूर्ती स्थापन केली, आणि स्थापन केली असताना महाराष्ट्रातून सर्व या ठिकाणी लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव सुजातदादा आंबेडकर हे भीमा कोरेगाव 1 जानेवारी भीमा कोरेगाव या ठिकाणी पुणे स्टेशन ते भीमा कोरेगाव 31 तारीख या दिवशी मोठी 5000 बाईक रॅली घेऊन जाणार आहे। तरी या रॅलीला सर्वांनी उपस्थित राहायचे आणि हे उपस्थित राहून मोठ्या संख्येने भव्य रॅली आपले भीमा कोरेगावला नेणार आहेत। तरी आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे। तेव्हा या आज देवरोड या ठिकाणी आज आपण सर्वजण जमलो आहात। मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो। जय भीम, जय महाराष्ट्र। धन्यवाद। शहराध्यक्ष, काय नक्की आहे की तुम्ही रॅली तर काढणार आहात, पण शहरातून कशी परिस्थिती असणार आहे 1 जानेवारीला तुमची? जय भीम। मी सोमनाथ शरदचंद्र पानगाय, पुणे शहर युवक अध्यक्ष आहे। आमची रॅली 31 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ती भीमा कोरेगावच्या स्तंभाला आम्ही अभिवादन करण्यासाठी आहे। आमच्या रॅलीचं नेतृत्व सुजातदादा आंबेडकर करणार आहेत, आणि आम्ही आवाहन करतो युवक युवती आणि यांना सर्वांना की जास्तीत जास्त लोकसंख्येने त्या रॅलीमध्ये सहभाग व्हावं आणि सुजातदादाची ताकद वाढवावी, एवढीच आमची विनंती आहे। जय भीम, जय महाराष्ट्र। आज 25 दिसंबर बाबा साहब ने जो बुद्ध मूर्ति बिठाई, उसका आज बुद्ध विहार का 69वां वर्धापन दिन यहाँ पे संपन्न हो रहा है, और इसी जगह पर हम देख रहे हैं कि लाखों तादाद से लोग आ रहे हैं। यहाँ पर हर किसी से वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारी से बात किया तो उनकी जो इस साल की जो योजना है वो वंचित बहुजन आघाड़ी की ओर से भीमा कोरेगांव शौर्य दिन के दिन मानवंदना देना है। हम चलते हैं, आगे भी कुछ लोगों से मिलते हैं, क्या कहना चाहते हैं उनसे बात करके। अभी हमने देखा कि वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारियों से बात की, और आगे चलकर हम देख रहे हैं कि यहाँ पर ऑल इंडिया पैंथर संस्थापक अध्यक्ष दीपक भाई केदार है। हम उनसे भी बात करेंगे। आज बाबा साहब ने यहाँ पे बुद्ध मूर्ति बिठाकर नई प्रेरणा, कौन सा धम्म ले रहे हैं, ये नई प्रेरणा याद दी। यहाँ से जुनून मिलता है जो आगे बढ़ने के लिए, इंसान को इंसान की तरफ से रूबरू होने के लिए, काम करने के लिए। और वही हम 1924 में पीछे जाए तो बाबा साहब ने इसी 25 दिसंबर के दिन मनुस्मृति का दहन किया था, जिस मनुस्मृति के दहन के बाद महिलाओं का जो सम्मान है, और जो भी उन पीड़ित लोगों के ऊपर जो अन्याय हो रहा था, उसके ऊपर हर बात बाबा साहब ने रखी है। क्या कहेंगे आप आज के दिन? ये धम्मभूमि एक ऐतिहासिक केंद्र है, और देश में पहली बौद्ध का जो मूर्ति है वो बिठाने का काम महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी ने किया है। जानवर जैसी जो हालत थी
वो हालत हमें इंसानियत में लेके आई है और उसके पीछे जो क्रांति है वो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर की धम्म क्रांति है। देश में आज जिस तरीके से लोग धम्म की ओर आकर्षित हो रहे हैं वो बहुत बड़ी एक मूवमेंट खड़ी हो रही है। और जो डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी का सपना था कि ये देश बौद्धमय होना चाहिए, उसकी ओर पहल होने लगी है। देश ही नहीं, दुनिया को भी गौतम बुद्ध की विचारों की ज़रूरत है। इज़राइल की तरह इज़राइल और पैलेस्टाइन में जो यहाँ पर जो युद्ध शुरू है वहाँ पर बौद्ध की भाषा हो रही है कि बुद्ध चाहिए, युद्ध नहीं। इस तरह से इस देश में ये जो बाबा साहब के अनुयायी है एक बदलाव की ओर बढ़ रहे हैं और एक यही समाज है बाबा साहब का समाज। धम्म भूमि देवरोड पे आता है, दीक्षा भूमि जाता है, चैत्य भूमि जाता है, भीमा कोरेगांव जाता है, तो वहाँ जाकर किताब खरीदता है और किताब खरीदना उसका ट्रैक रिकॉर्ड अगर निकाला जाए तो दुनिया में सबसे ज़्यादा किताब पढ़ने वाला समाज बोल के डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का समाज आगे आ रहा है। 100 करोड़ के किताब वो खरीद रहे हैं। तो बाबा साहब ने 1954 में जो नींव रखी है धम्म की, वो आज एक नया परिवर्तन लाने की दिशा में जा रहा है। हम पढ़ने लगे, बौद्ध की ओर बढ़ने लगे और इस देश में मनुवाद को ख़त्म करने लगे। यहाँ की जो मनुस्मृति की जो बात की है उस पर मैं आता हूँ कि आज ही के दिन डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने मनुस्मृति को जलाया था। जिस मनुस्मृति ने हमें गुलाम किया था उसको जलाकर हमें एक नया जीवन देने का काम बाबा साहब ने किया, महिलाओं के लिए एक आज़ादी देने का काम किया। ये क्रांति को मैं अभिवादन करता हूँ, पर मनुस्मृति जलाना, बौद्ध धम्म की दीक्षा लेना, भीमा कोरेगांव के इतिहास को यहाँ पर ख़त्म करना एक एजेंडा प्रतिक्रांतिवादियों का चल रहा है। तो आज के दिन मैं ऐलान करूँगा कि मनुस्मृति जलाई है, लेकिन राजस्थान के हाईकोर्ट के सामने खड़ा हुआ मनु का पुतला हटाया गया नहीं है। यहाँ पर ईवीएम मशीन जो है वो आज आधुनिक मनु के रूप में सामने आया है। अगर मनुस्मृति जलाकर संविधान आया है तो संविधान को अगर बचाना है तो आधुनिक मनु जो आज ईवीएम के माध्यम से खड़ा है उसको जलाना बहुत जरूरी है। तो आज के दिन हम बड़ा ऐलान इस महाराष्ट्र में करते हैं, एल्गार करते हैं कि जो आधुनिक मनु है ईवीएम मशीन, उसको ख़त्म करने का एजेंडा और उसका आंदोलन का एल्गार मैं धम्म भूमि के माध्यम से यहाँ से करने जा रहा हूँ। किसी भी हालत में ईवीएम को हटाना यही हमारा एजेंडा होना चाहिए। मैं बौद्ध अनुयायी दीपक भाई, शिक्षा जिसका निजीकरण हो रहा है, आरक्षण का मामला जो है बड़ी तौर पे आ रहा है, हर जगह पर हर अलग अलग तरीके से माहौल खड़ा हो रहा है। इस बारे में युवा वर्ग जो है वो आपके तरफ आकर्षित है, आपके तरफ देख रहे हैं। इन युवा वर्गों को क्या संदेश देंगे, क्योंकि आरक्षण का जो मुद्दा बढ़ रहा है, सरकार को आरक्षण देना है नहीं देना है वो सरकार अभी तक तय नहीं कर रही है, लेकिन हर तरफ से हर समाज को अलग अलग तरीके से आरक्षण चाहिए। लेकिन संविधान के तहत जो है वही आरक्षण ये सरकार भी दे सकती है, कानून भी दे सकता है बस। लेकिन इसके ऊपर जो राजकारण हो रहा है या इसके ऊपर जो भी पॉलिटिक्स या आगे बढ़ रही है, उस बारे में आपका क्या कहना है? सामाजिक बदलाव के लिए, सोशल बदलाव के लिए डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने जो नींव रखी है उसको कोई भी ख़त्म नहीं कर सकता है। हम उस आरक्षण के बाजू में है जो मागास को मिलना चाहिए और मागास का रेशो संविधान तय करता है। संविधानिक आरक्षण के बाजू में हम है, दादागिरी के आरक्षण के बाजू में हम नहीं है, आर्थिक आरक्षण के बाजू में हम नहीं है। हम यहाँ से सवाल पूछना चाहते हैं कि जमीन जो है, जमीन में हमारा आरक्षण कितना है, इसका जवाब दे दो। जो धरण है, धरण में पानी रहता है, वो खेती को चला जाता है, उस धरण में पानी का टक्केवारी हम कितना लेते हैं। अगर हमें वहाँ आरक्षण नहीं है इसलिए सोशल आरक्षण हमें है, तो ये जो है ये समझना चाहिए मांग करने वाले को। हम उस चेंज को इतनी ही नज़र से देख रहे हैं कि यहाँ का मराठा समाज
जो दो तबके में बटा हुआ है, जो कुटुंबशाही और प्रस्थापित जिसको बोलते हैं, और एक शोषित और गरीब है। ये शोषित मराठा जो है वो प्रस्थापित को गालियां दे रहे, इसको हम मूवमेंट समझते हैं, इसलिए हम उनके मूवमेंट के बाजू में है, असंवैधानिक आरक्षण के बाजू में नहीं है। संवैधानिक आरक्षण देने के लिए उनको राजकीय सत्ता में आना पड़ेगा। ये जो अल्टीमेटम का सवाल है, आंदोलन बढ़ाने का सवाल है, हम उनको राय देते हैं कि इसके बदले अगर आप समाज में जाकर जन जागृति करते हो और शोषित मराठा को इकट्ठा करके राजनीति में आते हो और राजनीति में आके एक सत्ता लाते हो, तो आपको आरक्षण देने में कौन रोक सकता है। इसलिए सत्ता में आना बहुत जरूरी है, तभी जाके आरक्षण मिलने वाला है। वो सत्ता में आते हैं तो मागास के लिए हम लड़ने के लिए उनके साथ खड़े हैं। पर इस देश में निजीकरण का मामला है, आरक्षण खत्म करने का मामला है। मैं आपको बोल रहा हूँ कि ये आखिरी साल है। मैं इस क्रांति भूमि से ऐलान करता हूँ मेरे अनुयायियों को कि ये संविधान बचाने का आखिरी साल है। अगर अपने अंदर का इंसान और एक पैंथर आज जागृत नहीं किया तो आने वाले समय में संविधान खत्म हो जाएगा, ये याद रखो। गले में मटका और पीछे झाड़ू आने में वक्त नहीं लगेगा। काश हुए सबको लग रहा है कि मुझे नौकरी मिली, मेरा हो गया, मेरा परिवार ठीक है, मेरा हो गया, मैं 2 BHK 3 BHK में रह रहा हूँ, मेरा हो गया। ये गलत फहमी में मत रहो। फिर से गुलामी आने में 1 मिनट भी नहीं लग सकता। यहाँ पर अगर गुलामी फिर से आती है तो फिर से बाबा साहब आने वाले नहीं है। बाबा साहब को मालूम था कि फिर मैं यहाँ पर आने वाला नहीं हूँ, क्योंकि वो यहाँ पर संविधान दे के गए कि मेरे बाद अगर आपकी रक्षा कौन करेगा तो वो संविधान करेगा, यहाँ का वोट करेगा। मैं इस भूमि से ऐलान करता हूँ कि वोट बेचो मत, संविधान को बचाना है तो वोट ठीक जगह दे दो। यहाँ पर वोट हम बेचेंगे नहीं, ये संकल्प करना चाहिए। नरेंद्र मोदी जो सत्ता में बैठे हैं वो मनुवादी सत्ता चला रहे, मोहन भागवत और गोलवलकर का एजेंडा चला रहे, और वो बाबा साहब के विचारों को खत्म करने का एजेंडा चला रहे। मैं इस माध्यम से बताना जा रहा हूँ कि ये भूमि जो है ये अंतर्राष्ट्रीय लेवल का एक स्मारक बनना चाहिए था, पर क्या हुआ आज उसकी स्थिति क्या है। देखिए, हमारे देश के पंतप्रधान पूना में आते हैं, यहाँ से आलंदी जाते हैं, वहां जाकर भाषण करके विकास की भाषा करते हैं देव रोड। लेकिन देव रोड में भी एक सबसे बड़ा एक डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने बनाई हुई धम्म भूमि यहाँ पर आते नहीं। उनके ऊपर अगर संकट आता है, चाइना अगर वहां पर डराता है तो बॉर्डर पर जाके भाषण क्या करते। हमारा देश गौतम बुद्ध की भूमि है ताकि चाइना से बचना है। तुम पर संकट आएगा तो बुद्ध का नाम लेंगे। गुजरात को अगर जाएंगे सूरत में तो हर बिल्डिंग के सामने उन्होंने गौतम बुद्ध की मूर्ति बिठाई है। क्या बताना चाह रहे, वह बताना चाह रहे कि ये गुजरात बौद्ध भूमि है, ये बाहर बताते और वहां से पर्यटन का पैसा लेके आते, ये ढोंग करते और देव रोड पे आते PM मोदी, तो यहाँ हमारे भूमि में आते नहीं। इसको क्यों बढ़ाते नहीं। भीमा कोरे के गांव के बारे में वही, देव भूमि के बारे में वही, दीक्षा भूमि के बारे में वही, ये जानबूझकर यहाँ पर हमें खत्म करने जा रहे। मैं आपके माध्यम से, आपका चैनल बड़ा है, समाज के लिए आपके चैनल का नाम लॉर्ड बुद्धा है, आपको भी मैं सैल्यूट करता हूँ कि आप धम्म की मूवमेंट को बढ़ा रहे हैं। और इस मीडिया, बिकी हुई मीडिया के काल में भी आप यहाँ पर बाबा साहब का और ये पंचशील का ध्वज लेकर खड़े हैं, इसको भी मैं सैल्यूट करता हूँ। और इस भूमि से मेरे समाज को मैं ऐलान करता हूँ कि देखिए, आप आए हो, लाइन में खड़े हो, अभिवादन कर रहे हो, फूल डाल रहे हो, लेकिन आगे जाकर आप यहाँ पर संकल्प कीजिए कि किसी भी हालत में जो संविधान खत्म करने जा रही व्यवस्था, नरेंद्र मोदी की व्यवस्था, हम खत्म करेंगे, जड़ से उखाड़ के फेंकेंगे। यही संकल्प इस भूमि से माध्यम से सबने करना चाहिए। यही संदेश मैं आज मेरे भीम अनुयायियों को देना चाहता हूँ। धन्यवाद दीपक जी। दर्शकों, जय भीम। आपण धम्मभूमी देवरोड पुणे येथून आपण हा लॉर्ड बुद्धा TV हा प्रोग्राम बघत आहोत, ज्या बाबासाहेबांना 1954ला या ठिकाणी इथे एक आपण समोर बघतो की या ठिकाणी जे विहार आहे, इथं बाबासाहेबांच्या हस्ते या ठिकाणी
बुद्ध मूर्तीची स्थापना स्वतः केलेली आहे आणि त्याला 69 वर्ष पूर्ण होत आहेत। आज या ठिकाणी आपण बघतोय की हा लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे। काही बौद्ध बांधव आंबेडकर अनुयायी आणि चळवळीतील काही लोक म्हणजे या ठिकाणी आलेले आहेत। तर यामध्ये साहेब आपण जय भीम, आपलं नाव काय? आत्माराम डोंगरे। आपण या ठिकाणी आले आहात, कशासाठी आलेला आहात आपण? इथे जे बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954ला रंगून येथे आणलेली तथागत भगवान बुद्धाची मूर्ती या ठिकाणी धर्मांतराच्या अगोदर या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि या विहाराला त्याच्यात या ठिकाणी आलेल्या बांधवांना तथागत भगवान बुद्धांना नमन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत। या ठिकाणी लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी जमलेल्या सर्व बौद्ध बांधवांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। जय भीम, जय भारत। जय भीम साहेब, आपलं नाव काय? अनुराध भागवत, कुठून आलेलं आपण? राटणी। तर या ठिकाणी आपण बाबासाहेबांनी जो धम्माची दीक्षा दिलेली आहे याला 69 वर्ष पूर्ण होत आहेत, तर आपण जनतेला काय संदेश देणार आहे? जनतेला सर्व जनतेने येण्याची कृपा करायची, बाबासाहेबांचे आशीर्वाद घ्यायचे। नाही, आशीर्वाद हे देवांचे असतात, बाबासाहेबांचे आशीर्वाद मी ही संकल्पना वेगळी आहे। म्हणजे आपण जनतेला काय संदेश देणार आहे? जनतेने सर्वांनी इथं येण्याची हे करावी आणि सर्व जनतेने जास्तीत जास्त येऊन समुदाय सर्वांना हे करावं। धन्यवाद साहेब, जय भीम, आपलं नाव काय? मी SL वानखेडे, एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि आंबेडकर चळवळीचं काम जवळपास संपूर्ण भारतभर मी केलेलं आहे आणि सध्या आता महाराष्ट्रात सुद्धा चालू आहे। सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मी हे काम करतो आहोत। तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा लोणावळ्याला आले होते आणि लोणावळ्याला आले असताना काही मंडळी इथली त्यांना भेटायला गेली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मंदिर बांधायचं, तर आपल्या ह्या मंदिराच्या उद्घाटनासाठी आपण या। तर बाबासाहेब त्यांना म्हणाले की कोणता देव बसवणार? तर त्यावेळेस ते म्हणले की आम्ही चोखा मेळा इथं बसवणार आहोत। तर त्यावेळेस बाबासाहेब नाराज झाले आणि मग बाबासाहेब म्हणले की मी तुमचा देव आणणार आहे आणि मग त्यावेळेला 25 डिसेंबर 1954 साली बाबासाहेबांनी रंगून त्यांना मिळालेली जी भगवान बुद्धाची मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे। आज भगवान बुद्धाचा धम्म संपूर्ण भारतभर पसरलेला आहे। एवढंच नाही तर जगामध्ये जवळजवळ 24 राष्ट्रामध्ये भगवान बुद्धाचा धम्म आहे आणि म्हणून भगवान बुद्धांनी या धम्माची जी काही सामाजिक क्रांती केली, ती क्रांती आज जे आम्ही स्वतःला बौद्ध समजतो त्यांनी सुद्धा ती सामाजिक क्रांती समजून घेऊन आज संपूर्ण भारतभर या धम्माचा प्रचार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। म्हणून आजच्या दिवशी आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत आणि एक अशा प्रकारची एक प्रतिज्ञा करायची की या धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम आम्ही संपूर्ण भारतभर करणार आहोत। आपण बघतो आहोत की 69 वर्ष झालेले आहेत बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे, तो धम्माचं योग्य रीतीनं आचरण होते आपल्याला असं वाटतंय का? कारण आपण सिनियर सिटीजन आहात। योग्यरीतीनं आचरण तर होत नाहीच आहे, कारण बुद्धाच्या काळामध्ये जे काही भिक्षुगण होते त्यांनी स्वतःचं त्याग आणि समर्पण केलं होतं। आज मात्र तसे काही प्रचारक जे आहेत की स्वतःचं त्याग आणि समर्पण करायला तयार नाहीत, त्याच्यामुळे बुद्ध धम्माचा प्रचार होत नाही आणि लोकांचं आचरण सुद्धा तशा पद्धतीने होत नाही आहे। आपण बघत आहोत की जी वास्तू आहे बाबासाहेबांनी 1954ला या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना केली, तो स्वहस्ती। परंतु आपण बघतोय की आजूबाजूला या ठिकाणी म्हणजे जे शीख धर्मीय आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचं म्हणजे त्यांचं जो मंदिर का आपलं गुरुद्वार होत आहे, तर आपल्या हे विहाराला विलंब लागतोय, याचं आपल्याला कारण काय वाटते? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपेक्षा केली होती की माझा समाज त्या काळामध्ये 7 कोटी आहे, 7 कोटी जनतेनं एक एक रुपया जरी दिला तर 7 कोटी रुपये जमा होऊ शकतात आणि म्हणून आपण एक भव्य स्मारक त्या ठिकाणी निर्माण करू शकतो। परंतु समाज एकत्र नसल्यामुळे, संघटित नसल्यामुळे सगळ्यात मोठी समाजाची आपली हानी होत आहे आणि म्हणून हे अधुरं स्वप्न या ठिकाणी तसंच अपूर्ण राहिलेलं आहे। धन्यवाद। लोकशाही, लोकतंत्र, इस माहौल में भी शाही फेंकने की ज़रूरत आती है और वही शाही फेंक करने वाले समता सैनिक दल प्रमुख मनोज गरबड़े, जिनसे हम रूबरू हो रहे। मनोज जी, जय भीम। आज बाबा साहब ने जो बुद्ध मूर्ति बिठाई देव रोड में स्थित, हम यहाँ पे खड़े और आज इसी साल को 69 साल पूरे हो रहे। 69 साल पूरे होने के बाद भी यहाँ से एक प्रेरणा होती है, एक जुनून होता है, जो कि बाबा साहब ने जो बुद्ध धम्म दिया, वो बुद्ध धम्म देने से पहले कौन सा धम्म देने वाले,
वो प्रेरणा, वो जागृति इस भूमि से हुई। हालांकि इस भूमि के विकास पर कुछ मुद्दे के वजह से कुछ काम यहाँ पे रुका हुआ है, बट हम इस मुद्दे को नज़रअंदाज करते हुए हम आगे जब बढ़ते, लोकशाही के तादाद में भी आपको शाही फेंकने की ज़रूरत आती है और शाही से लोकशाही तक आप पिंपरी विधानसभा का ऐलान करते हैं। क्या जो आपने जो एजेंडा है, क्या किस एजेंडा पर आप आगे चले? सबसे पहले मैं सभी अनुयायियों को 69 वर्धापन दिन के अवसर पर शुभकामनाएं देता हूं। और रही बात, बाबा साहब ने देखो 56 को हमको धर्मांतर, हमको धम्म दीक्षा दी। उसके 2 साल पहले बाबा साहब ने हमको यहाँ पे एक रंगूरी के राजा ने दी हुई मूर्ति जो थी यहाँ पे लाके उसकी प्रतिष्ठापना की और हमको बताया कि ये तुम्हारा भगवान है। क्योंकि हमारे लोग कोई तो बाबा साहब को मिलने गए थे, बोले हमको मंदिर बांधना है। तो बाबा साहब बोले किसका मंदिर बांधेंगे? तब लोग बोले हम चौका मेला का मंदिर बिठाएंगे। तो बाबा साहब बोले नहीं, मैं आपको भगवान देता हूँ। तो बाबा साहब ने हमको ये भगवान तथागत गौतम बुद्ध दिए। उसके पहले भी बाबा साहब ने 1935 में 13 अक्टूबर को बोला था, मैं हिंदू म्हणून जन्म ले पर हिंदू म्हणून मरना नहीं। देखो 1935 तो 1956, 21 साल का बहुत बड़ा समय है। और 21 साल बाबा साहब स्टडी करके हमको ये बुद्ध धम्म दे रहे। 21 साल और 21 साल के 2 साल पहले बोलते हैं धम्म देने के पहले कि ये मूर्ति ले लो। तभी भी बाबा साहब हमको बता रहे नहीं 54 में कि तुमको धम्म देने वाला हूँ मैं। तो बाबा साहब हमको 56 में धम्म देते हैं, 54 को मूर्ति देते हैं और 35 में बोलते हैं कि मैं हिंदू म्हणून जन्म ले, हिंदू म्हणून मरना नहीं। तो देखो बाबा साहब ने बहुत सोच समझ के हमको बुद्ध धम्म दिया है। तो मैं सभी मेरे भाइयों से, बहनों से और अनुयायियों से मैं अनुरोध करना चाहता हूँ की बाबासाहेबांचं एक वाक्य होतं, पुढच्या घरात बुद्ध आणि मागटल्या घरात खंडोबा नको। ते बाटवायचं काम तुम्ही आम्ही करायला नको आहे। कारण आपल्याकडे बाबासाहेबांचे कार्य जे आहे ते इव्हेंट स्वरूपात आपण ते प्रतिष्ठित करतोय, म्हणजे त्याचा इव्हेंट करतोय। बाबासाहेबांचे जे विचार आहेत, जे कार्य आहे ना, हे प्रेरणा असते आपल्यासाठी आणि प्रेरणा घेऊन जाण्याचं काम असतं। तो इसी की वजह से आज ये प्रेरणा दिन है हमारा। मतलब बाबा साहब ने हमको मूर्ति दी, इसका मतलब नहीं वो पूजा पाठ करने के लिए दी थी। तो ये मूर्ति दी थी धम्म का आचरण करने के लिए दी थी, 22 प्रतिज्ञा का पालन करने के लिए दी थी, अष्टांगिक मार्ग का अनुसरण करने के लिए दी थी। और उसी अनुसरण करने के लिए देखो उसमें से एक है कि पंचशील का मुसावादा वेरमणी, मी खोटं बोलणार नहीं। तो इसके वजह से हम बोल रहे हैं कि शाही ते लोकशाही अस्तित्वाची लड़ाई। तो ये क्यों बोल रहे हैं हम लोग? तो इसका कहने का मतलब ये है, हम शाही वो नहीं बोलते कि किसी मंत्री पे हमने शाही फेंकी थी। हम शाही ये बता रहे हैं कि बाबा साहब ने हमको लोकशाही दी थी। तो शाही कौन सी है? हम पैदा होने के बाद देखो तुम्हारा पैर का निशान भी शाही से लिया जाता है। उसके बाद में जब तुम 18 साल के होते तब तुमको बोला जाता है कि तुम्हारा अस्तित्व का शुरुआत ये शाही से चालू होता है। जब इधर काला दाग लगता है तो कुछ दाग अच्छे होते हैं और इधर जब दाग लगता है तब हमारे सब ये लोग हैं ना जो आज इधर आए, ये 500-500 रुपये के लिए बिक जाते हैं। मटणाच्या बोटासाठी, कागदी नोटासाठी आणि दारूच्या घोटासाठी जर या काळ्या डागाला तुम्ही आम्ही विकत असू तर बाबासाहेबांना आपण बैमान होतोय। तो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे। बाबासाहेब का ये जो सोच है, ज्या आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आम्हाला देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे, हा विचार सत्यात उतरवण्यासाठी आज या धम्मभूमीवर प्रॅक्टिकल पॉलिटिक्स ॲक्च्युअलमध्ये आमच्या पोरांना काय कळायला पाहिजे, बाबासाहेबांनी त्यासाठी स्कूल फॉर इंटरेस्ट टू पॉलिटिक्स काय राजकारणात जाण्यासाठीची शाळा काढली होती। 10 डिसेंबर 1956ला त्याचं पहिलं लेक्चर होणार होतं। त्या लेक्चरमध्ये बाबासाहेब काय शिकवणार होते? वक्ता असावा कसा। तर आमच्याकडे वक्ते झालेत, पण आता त्याचं कुणी कार्य करायलाच तयार नाही आहे। घराघरात वक्ते आणि घराघरात बाबासाहेब झालेत। तर तो विचार सत्यात उतरवण्यासाठी जाण तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा। मला सांगा, तो विचार नुसता बोलून चालेल का? तर नाही। तो विचार नुसता सांगून चालेल का? तर नाही। तो विचार तुमच्या आमच्या कृतीतनं सिद्ध झाला पाहिजे। बाप दाखवाने तर श्राद्ध घाला, सरळ हिशोब आहे। त्याच्यामुळे आज आम्ही प्रशिक्षण आणि प्रचार सहयोग निधी इथं जमा करतो। या प्रशिक्षण आणि प्रचार सहयोग निधि से हम लोग ये पिंपरी चिंचवड़ के पूरे 22 लाख लोग में से 4000 जो 18, 16 और 15 साल के बच्चे लोग हैं उनको ये प्रशिक्षण देने वाले कि हाउ टू डू पॉलिटिक्स, ये पॉलिटिक्स कैसा करना है, उसका वे क्या होता है, उसको कैसे करना रखता है। हमको कोई प्रशिक्षण नहीं दिया नहीं इसका, हम बोलते चलो राजकारण करेंगे। अरे कैसे करेंगे भाई, उसका कुछ तो मेथड होना चाहिए। तो हमको, मैं सबसे ऐलान करता हूँ, देखो 2024 नज़दीक आई है और तुम्हारे हमारे माध्यम से हम सब लोग ने बाला साहब के हाथ बलकट करना चाहिए और इधर एक जगह हो के हमारे कम से कम 25 से 30 आमदार और 10 से 20 खासदार हमारे जाने चाहिए। मैं इतना ही अवसर पे आपको बोलना चाहता हूँ। मनोज जी, मैं आपको रोक रहा हूँ। आपने जैसे कि अभी कहा कि हमारे आमदार यहाँ पे चुनकर आना चाहिए। देखिए, हर साल आप कुछ ना कुछ कांड जरूर करते हो, ये पूरा महाराष्ट्र देख रहा है। पिछले साल आपने शाही फेंकी, उससे पिछले साल आपने औरंगाबाद स्थित रामदास जी अठवले इनके स्टेज पर जाके उनका कार्यक्रम रोका था। मैं ये कहना चाहता हूँ कि आप हर साल किसी न किसी नेताओं के ऊपर ये काम कर रहे हो।
तो इसी अम्बेडकरी नेताओं को एक करने के लिए आप किसी के ऊपर शाही या कुछ आपका कांड कुछ करने वाले हो, या हर अलग अलग डब्बे में, यानी हर अलग अलग पार्टी के साथ आप आज ये पार्टी से, कल वो पार्टी से, कल ये पार्टी से, इसी जुनून में आपके साथ आने वाले युवा आगे दिखने वाले हैं। देखो, आपने जो सवाल पूछा है, तो देखो कैसा है, एक मराठी में मैंने उसके जाकली मुठ सवाल आकाची, वो तो सब हमारे नेते हैं, बट वो नेते का कार्यकाल था, उन्होंने सबने बहुत अच्छा काम किया पैंतर के काल में, कोई भी रहने दो। तो उसके लिए आज के डेट में उनका पॉलिटिकल एनालिसिस करना, मैं उनके मतलब बहुत छोटा उनके सामने। तो मैं मेरे नेताओं से यही कहूँगा, देखो आज आप बोले रिपब्लिकन ऐक्य, आप जो बोलने का आपका ये मकसद था, तो रिपब्लिकन ऐक्य आज होने का मतलब क्या है? आज के डिमांड में रिपब्लिकन ऐक्य नहीं, अम्बेडकरी ऐक्य। ओके, तो अम्बेडकरी ऐक्य बोलो, रिपब्लिकन ऐक्य बोलो, नेशनल और न्यूट्रल है, बिकॉज ऑफ ये बाबा साहब ने दिया रिपब्लिकन। अम्बेडकरी ऐक्य मतलब बाबा साहब के नाम से बोले, और बाबा साहब व्यक्ति केंद्रित कभी नहीं थे। बाबा साहब ने बोले मेरे नाम से मत संगठन निकालो, तो बाबा साहब ने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निकाली थी। तो तुमको मालूम है कि उस तरह से क्या क्या हो गया हमारा। और आज की डेट में सबको एक जगह लाना, कोई जाके बीजेपी के तलवे चाट रहा है, कोई जाके बोल रहा है हमको ये दो दो, कोई जाके हमको बोल रहा है ये दो दो, और अपने पास में एक स्वाभिमानी नेता है डॉक्टर प्रकाश अंबेडकर जी। तो मैं सभी से ये अनुरोध करना चाहता हूँ, देखो नेता के पीछे भागने से अच्छा दो तुमको इंटेलेक्चुअल, तुम सब बाबा साहब के अनुयायी हो, आपको सोचना समझना आता है, आपको दिमाग है, आपको सब कुछ है, आप सोच समझ के देखिए किसके पीछे जाना है। आप देखो ना कि कौन सोच समझ के ये देश को या ये समाज को कोई दिशा दे रहा है, आप उसके पीछे जा सकते हैं। मैं अभी आपको नेशनल टेलीविजन पे बोलो ये नेता को आप फॉलो करो, तो आप बोलेंगे इधर हर नेता का कोई ना कोई तो बेटा है आके, हर नेता का कोई ना कोई तो फॉलोअर बेटा है आके। तो आपको समझना चाहिए, क्योंकि हम बाबा साहब के बच्चे, हम दिल से जितना बाबा साहब को देते हैं उतना दिमाग से भी सोचना चाहिए बाबा साहब के बारे में, कि बाबा साहब ने हमको क्या राह दिखाई थी। तो आपके सवाल का यही जवाब है मेरा। देखो मनोज भाई, अम्बेडकरी युवाओं का अगर ऐक्य होता है तो हर अम्बेडकरी युवा का मूवमेंट, हर आदमी बाबा साहब के विचारों से उसका काम लोकशाही हो, लोकतंत्र हो, उस माध्यम से ले सकता है। लेकिन मैं चाहता हूँ कि हर अम्बेडकरी मूवमेंट हर इलाके में जिसका उसका होल्ट है उस जगह पर उसको स्थान देना चाहिए, या कि हमारा जो अम्बेडकरी मूवमेंट का जो इकट्ठा है, जो एक मजबूती का हाथ है वो रहे। लेकिन हालांकि पिंपरी में आपने एक प्रोग्राम लिया था, आपने पिंपरी विधानसभा लड़ने का जो चुनाव लड़ने का जो ऐलान किया, ना कि आप वंचित बहुजन आघाड़ी के पद में हो, लेकिन आपने समता सैनिक दल के माध्यम से एक ऐलान किया। क्या पार्श्वभूमि है उसके पीछे और आप क्या करना चाहते हो? देखो, ये ऐलान ऐसा था, शाही ते लोकशाही अस्तित्वाची लड़ाई, मतलब लोग को सबको शाही मालूम है, बट लोकशाही में क्या करना है वो नहीं पता चल रहा है। तो इसके लिए मैंने ऐलान किया, और जो मैंने एक एनालिसिस किया था, जब आपने सवाल पूछा कि पिंपरी विधानसभा में आपने ऐलान क्यों किया, तो ऐलान इसलिए किया, जब मैंने पिंपरी विधानसभा का 2009, 14 और 19 का जब मैंने स्टैटिक्स और स्वैट एनालिसिस किया, तब मेरे को समझ में आया कि अरे हमारे लिए तो शॉर्ट टर्म गोल है, बट हमारे अम्बेडकराइट मूवमेंट के हिसाब से उस पर वर्कआउट नहीं हो रहा है। देखो 2 साल और 1.5 साल पहले कोई अम्बेडकरी नेता आके ऐलान नहीं करेगा कि मैं लड़ रहा हूँ। तो मैं बोला कि मैं भावी नहीं है, मैं लड़ने वाला नहीं है, मैं सीधा बोल देता हूँ मैं फिक्स आमदार यहाँ का, क्योंकि फिक्स बोलने के लिए किस दम चाहिए उसके लिए भी, और मेरा दम किसके ऊपर है मालूम है? आप सभी के ऊपर है। मैं आपके भरोसे पे ये लढना चाहता हूँ। मैं बाबा साहब का जो विचार है, जहां तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा शासन करती जमात बनायचे, वो सोच पे मैं लड़ने के लिए मैं तैयार हूँ। इसके लिए मैं खुद को बोलता हूँ मैं फिक्स है मेरे 206 पिंपरी विधानसभा का। आपको अभी से मुबारक, आप जल्दी एमएलए बने और हमारे पिंपरी विधानसभा में जो भी हमारे समाज के क्वेश्चन है वो आप डिबेट में लेकर इस समाज को आप न्याय देने की कोशिश करेंगे। हम आगे चलकर और बौद्ध उपासक और उपासिकों से बात करेंगे। दर्शको, आपण बघत आहोत की या ठिकाणी धम्मभूमीला अभिवादन करण्यासाठी जे बाबासाहेबांनी 1954ला जे आपल्याला या ठिकाणी बुद्ध मूर्ती स्वहस्ते जी या ठिकाणी बाबासाहेबांनी या ठिकाणी प्रस्तावना केली, म्हणजे ती मूर्ती या ठिकाणी बसवली, तिला 69 वर्ष होत आहेत। या ठिकाणी आपण बघत आहोत विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आलेले, सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्रोफेसर जाधव सर या ठिकाणी आपल्यामध्ये उपलब्ध आहेत। सर, आपण या ठिकाणी धम्मभूमीला या ठिकाणी बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत, तर आपण तरुण पिढींना आणि समाजाला काय आदर्श देणार आहेत? प्रथम सर्वांना सविनय जय भीम करतो। देहू रोड धम्मभूमी या ठिकाणी बौद्ध विहारामध्ये आलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना शुभेच्छा देतो।
मी थोडीशी दुरुस्ती करतो की मी पुणे विद्यापीठामध्ये प्रोफेसर नाही किंवा प्राध्यापक नाही. मी पुणे महानगरपालिकेमध्ये पदवीधर शिक्षक आहे आणि मला पुणे विद्यापीठाने बौद्ध विहारांचा वरती अभ्यास करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. बौद्ध विहारांचा 20व्या शतकातील योगदान, मग त्याच्यामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अशा पद्धतीचं जे आहे त्याच्या इतिहासाच्या माध्यमातून मी अभ्यास करतो आहे. मी आता साहेबांनी सांगितलेल्या पद्धतीने एक सांगू इच्छितो की आपल्याला जर सुख समृद्धी पाहिजे असेल तर तथागतांचा आपल्याला विचार स्वीकारावा लागेल. आणि तथागतांनी सांगितलेलं आहे की सर्व सृष्टीमध्ये दुःख आहे आणि त्या दुःख निवारणाचा सुद्धा मार्ग आहे आणि तो मार्ग आपल्याला जर स्वीकारायचा असेल तर विहारात गेलं पाहिजे. विहारामध्ये बाबासाहेबांच्या आणि तथागतांचे विचार जर आपण अभ्यासले आणि त्यांचं अनुकरण केलं तर आपण निश्चितपणे शांततेने आपण आपलं जीवन सुकर करू शकतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आणखी आपण बघतो अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. एक जे आपल्या समाजाचं जसं लॉर्ड बुद्धा TV चॅनल आहे तसंच दैनिक सम्राट अतिशय आपलं म्हणजे समाजाला न्याय देणारं एक दैनिक सम्राट एक न्यूजपेपर आहे. त्याचे पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी या ठिकाणी उपलब्ध आहेत. दत्ताजी सूर्यवंशी साहेब जय भीम. प्रथम आपलं लॉर्ड बुद्धा TVमध्ये अभिनंदन, स्वागत. आणि आपण या ठिकाणी जे हा जो धम्मभूमीचा जो परिसर आहे, इथले जो घडामोडी असतील, पुणे जिल्ह्यातले घडामोडी असतील, भीमा कोरेगावच्या ज्या घडामोडी असतील, जो अन्याय अत्याचार असेल ते आपण करत असता. तर आपण इथं आल्यानंतर आपल्याला काय वाटतंय? मी प्रथमतः लॉर्ड बुद्धाचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आज या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे या ठिकाणी ते संभाषण घेतात, ऐकतायत त्यांचं आणि त्यांच्याकडनं सल्ला देखील घेत आहेत. त्यामुळे त्यांचं पहिल्यांदा या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आणि 69व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी फक्त एकच खंत वाटते की गेली 69 वर्ष या ठिकाणी आपण येतोय, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला भारत घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत का नाही, आपण तो प्रयत्न या ठिकाणी प्रामाणिकपणाने करतोय का नाही, याचा मात्र आपण सर्वांनी विचार केला गेला पाहिजे. आज खरं तर देशामध्ये आपण पाहतोय की संविधानाला या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे. आज आपण या जर ठिकाणी आलो असेल, या धम्मभूमीमध्ये जर आपण आलो असेल तर या धम्मभूमीमध्ये आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. संविधान टिकेल तर भारत टिकेल, भारत टिकेल तर आपण सर्वजण टिकू. त्यामुळे संविधानाविषयी प्रचार लोकांनी जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी सर्वांनी केलं पाहिजे. आणि या ऐतिहासिक भूमीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बुद्धमूर्ती आपल्याला या ठिकाणी आणून दिलेली ती याकरता दिलेली आहे की त्या बुद्धमूर्तीपासून आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला धम्म शिकायचं आहे आणि तो धम्म इतरांना समजून सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मला माझ्यासारख्या पत्रकाराला या ठिकाणी असं वाटतं की आपण संविधानाविषयी जास्तीत जास्त जागरूकता निर्माण केली पाहिजे. कारण आपण पाहतोय सध्या वातावरण अतिशय तंग आहे आणि तर त्या वातावरणामध्ये आपण जर का संविधानाविषयी लोक जागृती केली नाही तर निश्चितच आपल्याला पूर्वीचे दिवस येण्यासाठी वेळ लागणार नाही. या ठिकाणी मी लॉर्ड बुद्धाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की माझ्यासारख्या पत्रकाराला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपण नेहमी कार्यक्रम करत असतो, असेच कार्यक्रम आपण या ठिकाणी करत राहावं अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. साहेब, आपण संविधानावर जास्त भर देत आहेत. संविधान हे देशाचं, भारत देशाचं आहे. मग संविधानाला वाचवण्याचा मक्ता काय बौद्ध समाजाने घेतलाय काय? सवलती घेत आहेत, सर्व हे करतायत, आरक्षण पाहिजे, तुम्हाला सगळं पाहिजे, मग संविधान वाचवायचं आपणच ठेका घेतलाय का, असं मी प्रश्न विचारतोय. कारण संविधान हे देशाचं आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि मग आपण संविधानावर भर देत असताना पण बाबासाहेबांना जे आपल्याला 4 संस्था दिल्या होत्या त्याही वाचल्या पाहिजे. बाबासाहेबांना आपल्याला धार्मिक भारतीय बौद्ध महासभा दिली होती, शैक्षणिक पीपल्स एज्युकेशन सोसायटी दिली होती, राजकीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिला होता आणि चौथा म्हणजे संरक्षणासाठी समता सैनिक दल दिलं होतं. मग याची कुठे वाताहत होते का असं आपल्याला काय वाटत नाही. संविधान तर वाचलंच पाहिजे. तो कुणाचा बाप आला तरी ते बदललं जाणार नाही. परंतु बाबासाहेबाच्या ह्या मी सांगितलेल्या 4 संस्था ह्या कशा वाचतील ह्याच्यावरती समाजातील आपण जागरूक पत्रकार मंडळी असेल, समाज विविध क्षेत्रातील विद्वान लोक असतील, हे याच्यावर का भर देत नाहीत? नाही, मला यासाठी मी संविधान वाचो यासाठी म्हणालो, कारण आता सध्या ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. संविधानाविषयी खडाखोड करण्याचा प्रयत्न, मोडतोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आता ही जातीवादी सरकार करते आणि त्याच्यामुळं आपल्याला आमच्यासारख्या पत्रकारांनी जागा राहिलंच पाहिजे. परंतु आम्ही जागा राहत असताना इतरांना देखील जागा करण्याचं काम आहे. संविधान टिकेल, संविधान वाचेल तर देश वाचणार आहे. साहेब, संविधान बदलू शकत नाहीत. मी सांगतो 100% सांगतो, बाबासाहेबांना जो मूळ गाभा आहे तो कुणीही बदलू शकत नाही. तुम्ही विषयाला बगल देताय.
आहे. मी 4 संस्थाविषयी बोलतो बाबासाहेबांनी दिलेल्या, त्याविषयी आपण एक जागरूक पत्रकार म्हणून आपलं काय म्हणणं आहे? नाही विनोदजी, मला मान्य आहे तुमचं की या ठिकाणी ज्या 4 संस्थान आहे, मी म्हणतोय बाबासाहेबांनी जे जे काही निर्माण केले ते वाचवण्याचा आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. मी फक्त माझा भर संविधानवर देणं आहे. संविधान वाचल तर सर्व वाचणार असं म्हणून मी म्हणतो की इतर देखील बाबासाहेबांचे पदस्पर्श ज्या भूमीमध्ये झालेत त्या भूमी पावन करण्याकरिता आपल्यासारख्या उपासकाने, आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी तळमळीने पोटतिडकीने काम केलं पाहिजे, तरच ही चळवळ जिवंत राहील. अन्यथा येणारे दिवस आपल्याला वाईट आहेत. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतो की धम्मबद्दल साहेब, जय भीम. आपलं नाव काय, कुठून आलेलं? माझं नाव इंद्रजित भालेराव आहे. धम्मक्रांती संघटनेचा अध्यक्ष बोपोडी विभागातून या ठिकाणी आलेलो आहे आणि दरवर्षी येतो. परंतु आजची परिस्थिती आपण बघितलं की खेड्यापाड्यामध्ये ज्याप्रमाणे जत्रा भरते त्या जत्रेचं या ठिकाणी स्वरूप आले. ते न होता इथं विद्येचं आणि वाचण्याचं स्वरूप या ठिकाणी जास्तीत जास्त झालं पाहिजे असं मला वाटतं वैयक्तिक. कारण धम्मक्रांती संघटनेमध्ये काम करत असताना आम्ही दरवर्षी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम करतो. सम्राटच्या पत्रकाराच्या बरोबरीने खेड्यापाड्यामध्ये जाऊन अन्याय त्याच्यावरती वाचा फोडण्याचं काम आम्ही सातत्याने करतोय. आणि या ठिकाणी आज या ठिकाणी बघतोय आपण या बुद्ध विहाराच्या नंतर या ठिकाणी स्थापना झाली, त्याच्यानंतर या ठिकाणी शिखांचं मंदिर खूप मोठं दिसतंय, परंतु आपलं या ठिकाणी अजूनही त्याच पद्धतीने राहिलेलं आहे. याची मात्र या ठिकाणी शोकांतिका वाटते. आज एवढा मोठा समाज आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन एकाने जर या ठिकाणी पुढाकार घेऊन जर केलं तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एक भव्य दिव्य या ठिकाणी विहार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एवढंच या ठिकाणी. जय भीम. धन्यवाद. या ठिकाणी या पुणे पिंपरी चिंचवड शहरामधील अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. जय भीम साहेब, आपलं नाव काय? जय भीम. मी किशोर गवळी, सामाजिक कार्यकर्ता. तर आपण या ठिकाणी धम्मभूमीला तथागतांना वंदन करण्यासाठी आणि बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी आलेला आहात. तर आपण तरुणांना आणि समाजाला काय संदेश देणार आहात? खऱ्या अर्थाने या 25 डिसेंबरच्या दिवशी तरुणांना संदेश देत असताना आपण एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते ते विचार आपण कुठेतरी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि बाबासाहेबांना अभिप्रेत काय होतं तर खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी ते दूध प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याचा संदेश बाबासाहेबांनी दिला. तर आपण शिक्षणावरती भर दिला पाहिजे. समाज म्हणून आपण कुठेतरी संघटित झालो पाहिजे आणि न्याय हक्कासाठी आपण एकत्रित आलो पाहिजे. न्याय हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे. तरुणांनी जर ही त्रिसूत्री बाबासाहेबांनी सांगितलेली जर अवलंबली तर खऱ्या अर्थाने आपण प्रगतीपथावर जायला आपल्याला वेळ लागणार नाही, मला असं मला वाटतं. धन्यवाद. साहेब जय भीम. आपण कुठून आले? सर, माझा परिचय देतो. हॅलो, माझा परिचय देतो साहेब. मी अकोला जिल्ह्यामधून आलेलो आहे. माझं गाव वडवी आहे, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम आहे. 1956ला जे बाबासाहेब आंबेडकरांनी इथंसा बुद्धिस्ट भगवान गौतम बुद्धाची बुद्धी आहे, भगवान गौतम बुद्धाची जी मूर्ती आहे स्थापन केलेली आहे. आपण उद्दिष्टिका जर बघितली तर 26 नोव्हेंबर 1956ला आपल्याला उद्दिष्ट सांगितली, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. महत्त्व सांगितलं बाबासाहेबांना, आपल्याला शिकून दिलेलं आहे. आपले बरेच नेते, बरेच कार्यकर्ते किंवा बरेच लोक एक संघटित होत नाही, संघर्ष करत नाहीत. कारण यांना वाटते संघर्ष केला तर मी पुढं जाईल, का संघर्ष केला तर तो पुढं जाईल. पण प्रत्येकाने बाबासाहेबांनी जसं सांगितलं होतं की बाबा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे संघर्षही करावं लागेल, शिकावं लागेल आणि संघटित पण व्हावं लागेल. हे तिन्ही गोष्टी ज्या माणसामध्ये प्रस्थापित असेल, अवलंबत असेल किंवा ती मानत असेल तर त्या माणसाचा पूर्णपणे विकास झाल्याशिवाय कधी राहू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, आज अकोला जिल्हा मतदारसंघामध्ये आमदार साहेब आहेत. सर्व तरुण पिढीला, सर्व बहुजनांना आणि सर्व क्रांतिकारी जय भीम करतो, या मानवंदना देतोय. अभी हमने बातें देखी कि हर उपासक अपनी बात रख रहा है, लेकिन यहाँ पर जो प्रशासन है, प्रशासन के अधिकारी जो है वो उनका काम होने के बाद काम छोड़कर जो अपना धम्म है, अपनी खुद की जागृति हो और बाबा साहब के धम्म के ऊपर कामकाज करने के लिए हो या अपने खुद के फैमिली के साथ यहाँ पर बाबा साहब को अभिवादन करने आते. ऐसे ही हमारे पिंपरी चिंचवड़ के असिस्टेंट कमिश्नर जो है अन्ना साहब बुदड़े, वो यहाँ पर है. हम बात करते अन्ना, जय भीम.
आप यहाँ पर हर साल आते हैं, बाबा साहब ने यहाँ पर जो बुद्ध मूर्ति बिठाई, वो बुद्ध मूर्ति बिठाने के बाद से यहाँ से जो प्रेरणा है, हर साल यहाँ से प्रेरणा आती है तो 1 जनवरी तक जाती है, 1 जनवरी से पूरे साल तक जाती है। क्या कहेंगे इस साल आप, क्या इस बाबा जो बाहर का माहौल है, आप प्रशासन की ओर से आपको पूरी तौर से देखे जाता है, लेकिन कुछ जो ये होता है चौकट होती है कि उसके बाहर आप जा नहीं सकते, लेकिन उसके बाद भी जो तीसरी आग बोलते हैं कि मीडिया के तहत आप एक प्रशासन के ये हो, लेकिन बाबा साहब की मूवमेंट जो है वो भी आप पूरी ताकत से आगे लेके जा रहे हो। क्या कहेंगे कि इस माहौल से आगे तक क्या लेके जाना है? देवरोड की जो धम्म भूमि है, इसका बाबा साहब के पूरे मूवमेंट में बहुत बड़ा योगदान रहा है, क्योंकि बाबा साहब ने 14 अक्टूबर 1956 में जब धम्म दीक्षा ली, उसके 2 साल पहले ये 25 दिसंबर 1954 को यहाँ पर खुद तथागत की मूर्ति स्थापित की है। इसीलिए बाबा साहब ने जो बुद्ध धम्म तथागत भगवान गौतम बुद्ध की जो विचारधारा है, वो हिंदू धर्म छोड़ने से पहले ही हमें दी है, और इस विचारधारा को आगे लेते हुए हमें सभी को बाबा साहब की ये प्रेरणा लेनी पड़ेगी। और इस धम्म भूमि का मेरे जीवन में बहुत ही बड़ा योगदान रहा है, क्योंकि इस धम्म भूमि के इस पवित्र स्थल पर ही मेरी शादी हुई है, और कुछ लोगों में ही हमने यहाँ पे शादी की थी। मैं अफसर होने के बावजूद भी मैंने ये ऐसा रास्ता दिखाया है कि डाम डोल से ज़्यादा खर्चा करने से और लोगों को ज़्यादा अपना दिखावा दिखाने से पहले अपने समाज को बढ़ावा देने के लिए कुछ तो भी करना चाहिए। इसलिए हमारी इस धम्म भूमि को मेरे जीवन में बहुत ही बड़ा स्थान है। हर साल हम लोग आते हैं, मेरी पत्नी यहाँ पे मौजूद है, मेरी कन्या भी यहाँ पे मौजूद है बुद्धि तेजा, वो भी हमेशा यहाँ आती है। और इस धम्म भूमि को हम डेवलपमेंट की तरफ लेके जाने की हमारी सबकी कामना होनी चाहिए, और सब मिलकर इस धम्म भूमि जो है वो ऐतिहासिक है, इसे हमें आगे वाले पीढ़ी को रास्ता दिखाने के लिए बाबा साहब ने जो दिखाया है वो रास्ता दिखाने के लिए सभी लोगों ने इकट्ठा आके इस धम्म भूमि का निर्माण और विकास करना जरूरी है। धन्यवाद अन्ना। यहाँ पे हमारे साथ हमारे जो रील स्टार है जिसको बुद्धि तेजा वदड़ी, जो कि एक्टर्स में बिलोंग करते हैं, और उनकी नई फिल्म आ रही है यहाँ पे अभी भी। आपके फिल्म का नाम क्या है? सत्यशोधक। सत्यशोधक, जो महात्मा फुले के तो उसमें आपका रोल क्या है? उसमें मैं एक विधवा दिखाई हूँ, मतलब महात्मा फुले और सावित्रीबाई फुले को जो बच्चा हो नहीं रहा था उन्होंने दत्तक लिया था, उसका नाम यशवंत रखा था। तो जिस विधवा का उन्होंने बच्चा लिया था, सो वो विधवा मैं दिखाई हूँ उसमें। अच्छा, तो आप रील स्टार करके बहुत फेमस हो, तो आप इस लॉर्ड बुद्धा टीवी चैनल के माध्यम से हमारे युवाओं को क्या संदेश देना चाहोगे? यही कहना चाहूँगी कि जितना होगा उतना बाबा साहेब को जानिए, फिर वो ऐसे नाच के वो कुछ नहीं होगा, जो है वो सब पढ़ के होगा। एज्युकेट एंड एज्युटेट। थँक यू। हा दर्शको, आपण बघतो की समाजातील विविध स्तरातील या ठिकाणी बौद्ध बांधव येत आहेत। बंधू जय भीम, आपण कुठून आल्यात? आपलं नाव काय? मी प्रकाश शंकर उले निगडीवरून आलेलो आहे। मी इथं कमीत कमी 25 वर्षापासून इथं मी दरवर्षी इथे कार्यक्रम येतो। मैं यूपी से आया हूँ, झांसी जिला से। मेरा टीकाराम बौद्ध नाम है और मैं बाबा साहब का अनुयायी हूँ, बौद्धिस्ट हूँ। बाबा साहब के लाने में बहुत कुछ कर सकता हूँ अपने समाज के लिए, बाबा साहब के बारे में। और मेरा जो है
कि मेरी समाज बिखर रही है। बाबा साहब ने तो सबके लिए किया है, 85% के लिए किया है। अगर 85% क्या कर रहे हैं उनके लिए बताइए? मानते सब रहे, उनकी कोई नहीं मानता है। बाबा साहब ने ये दिया है कि आप मुख्यमंत्री, प्रधानमंत्री हर चीज बन रहे हैं, बाबा साहब की तरह है। और बाबा साहब की लाने क्या कर रहा है? चुनाव के टाइम पे घरे में टांग लेते। मैं बाबा साहब का अनुयायी हूँ, बाबा साहब को मानता हूँ, घर में एक प्रतिमा नहीं मिलेगी। कैसा है? जय भीम, जय भारत। आप यूपी से आते हैं, जो यूपी वालों ने महेंद्र मायावती जी को 4 बार मुख्यमंत्री बनाया। जो हम एक दुख की बात है कि जो बाबा साहब की मूवमेंट महाराष्ट्र से चालू हुई है, जो तो यहाँ से कोई अभी तक मुख्यमंत्री नहीं बना है। तो आपको इसके बारे में क्या कहना है? मेरे तो जो है समझ में जनता को चाहना चाहिए जा कि क्यों दूसरी तरफ जा रहे हैं। बाबा साहब ने इशारा किया है उंगली का कि संसद तरफ जाइए, आप उल्टी रास्ता क्यों रख रहे हैं अपने लोग? और क्या रोटी बोटी में बिक जाते हैं? जरा सी बताओ भैया, क्या है इनकी कीमत? मनुष्य की 50 रुपए कीमत हैगी, जानवर की तो कम से कम 5 से 10 हजार कीमत हैगी, और मनुष्य की सिर्फ 50 रुपए की एक बेंच थैलियाँ दे देते हैं, एक पग्गा दे देते हैं, उसमें बिक जाते हैं, वोट डाल देते हैं। कैसे बाबा साहब अटकाल ले आए आपका वोट डालने का अधिकार? आपण बघत आहोत की देशभरातील जे बौद्ध अनुयायी आहेत त्यांची जी खंत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली। आपण या ठिकाणी बघत आहोत की चळवळीतील एक पत्रकार आहेत दिलीपजी दहाडे, जे चौथा स्तंभ या पत्रकारची जी संघटना आहे त्याचे पण ते सेक्रेटरी आहेत। तर दिलीपजी, आपण या ठिकाणी एक पत्रकार पण आहात आणि चळवळीतील एक कार्यकर्ते आहात, तर आपण या ठिकाणी तथागतांना आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहात, तर आपण एक जागरूक नागरिक म्हणून एक काय या ठिकाणी लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून काय संदेश देणार आहात? भारतातील ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारण्याच्या पहिलेच आपल्याला या ठिकाणी बुद्धांची मूर्ती स्थापन केलेली होती, आणि या ठिकाणी समतेचा आणि ममतेचा धम्म आपल्याला 54 मध्येच दिलेला होता। त्याच अनुषंगाने आपण आपल्या समाजावरती जो काही पूर्वीचा होणारा अन्याय अत्याचार होता त्याला आपण कसं जुन्या आठवणीत रुजलेले आहेत याचा पण आपण समजलं पाहिजे, आणि ज्या ज्या ठिकाणी आपला बुद्ध धम्म आणि जे जे काही कार्यक्रम होतात त्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जातो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले शील आपण ते जोपासण्यात जरा थोडंसं कमी पडतो। मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि सर्व धम्म बांधव आणि सर्व पक्ष संघटना एकत्र आल्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म कार्याला आपण पुढे नेल्याशिवाय राहणार नाही, असं मला या ठिकाणी वाटतं। अभी अभी हमारे साथ जुड़ रहे हैं योद्धा सोशल फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष विशाल जी गायकवाड़, जिन्हें को साके नाम से जाना जाता है पूरे महाराष्ट्र में, और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में वो हालांकि काम कर रहे हैं। पुरोगामी विचारधारा हो या डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की विचारधारा हो, इस विचारधारा को लेके आगे बढ़ रहे हैं। हम उनसे जानते हैं। दादा जय भीम। बाबा साहब ने यहाँ पे जो बुद्ध मूर्ति बिठाई, आज उसको 69 साल पूरा हो रहा है। इस पूरे माहौल में हम देख रहे हैं कि हर जगह बाबा साहब की जहाँ जहाँ प्रेरणा है वह हर लोग लाखों के तादाद से आ रहे हैं। यहाँ से हर एक लोग आगे प्रेरणा लेके जाते हैं। 1 जनवरी शौर्य दिन से पहले 25 दिसंबर को लोग यहाँ आते हैं और यहाँ से कुछ ना कुछ प्रेरणा लेके जाते हैं, कुछ ना कुछ काम करते हैं। आप इस मोमेंट में काम करते करते आप पॉलिटिकल पार्टी में भी काम कर रहे हैं। मुझे ये बताइए कि आप बाबा साहब की जो मोमेंट है उसे साथ लेकर और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में काम कर रहे हैं, कैसे आपका एजेंडा होता है? मराठीत बोलू का हिंदीत? सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज आपण ऐतिहासिक धम्मभूमी जी आपण इथं देवरोडमध्ये आहे, सर्वात प्रथम बाबासाहेबांनी 59 वर्षापूर्वी इथं 59 साली बाबासाहेबांनी पहिली धम्माची, बुद्धांची, तथागतांची मूर्ती इथं स्थापन केली आणि अखिल समाजाला धम्म आणि धम्माचं ज्ञान देण्याचं काम बाबांनी आमच्या तुमच्या सर्वांना पेरलं। आणि आज आपण पाहत आहोत की पूर्ण भारतामधून, महाराष्ट्रातून आणि पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक खेडोपाडी हे मावळ, मुळशी, बोरवेला अशा अनेक तालुक्यामधून सर्वजण या विहाराला भेट देण्यासाठी येतात, तथागतांकडे नतमस्तक होण्यासाठी व त्यांच्या चरणांमध्ये नतमस्तक होण्यासाठी होतात।
तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत काम करता आणि तुम्ही चळवळीचंही काम करता, मग तुमचा हा जो मेळ आहे योद्धा सोशल फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कामाचा, तो कसा घातला जातो आणि तुम्ही ह्या चळवळीची मुवमेंट पण एक अश्वगतीने चालवत आहात, कशा पद्धतीने तुमच्या कार्यक्रमाची दिनचर्या किंवा अजेंडा असतो? प्रथम तर कसं आहे, मी गेल्या 17-18 वर्षापासून पवारसाहेब म्हणजे राष्ट्रवादीचे संस्थापक जे शरद पवार साहेब आहे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असतो की पवारसाहेब पण एक फुले शाह आंबेडकर आणि पुरोगामी विचारांचे या भारताचे नेते, महाराष्ट्राचे नेते, आणि आज मी 17 वर्षापासून ह्या पक्षामध्ये काम करत असतो. तर पवारसाहेबांची पण विचारधारणा हीच आहे की तथागतांच्या मार्गावरच पूर्ण देशाने महाराष्ट्राने चाललं पाहिजे. आणि पवारसाहेब असतील किंवा त्यांच्या सुकन्या सुप्रियाताई असतील, त्यासुद्धा फुले शाह आंबेडकरांचे विचार होतात. आणि जेव्हा ह्या पक्षामध्ये काम करत असताना मी माझ्या समाज बांधवांच्या व तसंच प्रत्येक घटकाचं काम कसं सत्तेमध्ये राहून आणि कसं काय करता येईल, कारण की आम्ही 2019मध्ये जेव्हा पवारसाहेबांना भेटलो आणि पवारसाहेबांना भीमा कोरेगावची परिस्थिती सांगितली आणि जी दंगल झाली त्याच्यानंतर पवारसाहेबांनी त्वरित सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे होते आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार होते, त्यांना सांगून आमची मागणी होती की बाबा भीमा कोरेगाव या आंतरराष्ट्रीय स्थळ होण्यासाठी पवारसाहेबांनी पुढारपण घ्यावा आणि पवारसाहेबांनी घेतला पण होता. त्या टायमाला 100 कोटी कलेक्टर साहेबांना वर्ग करण्यासाठी पालकमंत्री आणि सामाजिक मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं होता. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की जे RSSचं सरकार आहे, BJPचं सरकार आहे, त्याच्यामुळे तो निधी जागेवर थांबलेला आहे. गेल्या 2 ते 3 वर्षापासून तो निधी तसाच रेंगळत राहिला आहे आणि भीमा कोरेगावची काय हे होणार नाही. पण येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व फुले शाह आंबेडकर जो विचाराने प्रेरित होऊन सत्तेमध्ये जाईल त्या माध्यमातून पूर्ण समाज बांधव आम्ही सगळे एकत्र येऊन भीमा कोरेगावचे स्तंभ आम्ही इंटरनॅशनल करण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद दादा. आपण पाहिलं की शाके गायकवाड यांनी आत्ताशी आपल्या संवाद तसेच इस मोमेंट में काम करने के लिए रिपब्लिकन पार्टी जो और एक जो कामकाज है जो तहे दिल से कर रहे हैं और इस महाराष्ट्र भारत के मोमेंट को आगे बढ़ाने के लिए रिपब्लिकन के माध्यम से हमारे साथ काम कर रहे हैं. दादा जय भीम. जय भीम. मैं चाहता हूँ कि आप खुद लॉर्ड बुद्धा टीवी की तरफ परिवार को या लॉर्ड बुद्धा टीवी के माध्यम से आप आपका परिचय दें और आपकी जो रिपब्लिकन पार्टी की जो मूवमेंट है, जो मूवमेंट आप यहाँ से लेके जा रहे हो, तो क्या एजेंडा लेके आप आगे काम कर रहे हो? मी सतीश गायकवाड रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष आहे. विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या ज्या संस्था आहेत म्हणजे भारतीय बौद्ध महासभा असेल, समता सैनिक दल आणि रिपब्लिकन पक्ष, ह्या मात्र संस्था आहेत. ह्या संस्थेच्या माध्यमातून काम झालं पाहिजे. इथं जर BJP आणि RSSला जर थांबवायचं असेल तर ह्या संस्था जगल्या पाहिजेत, ह्या संस्थेच्या लोकांनी सभासद झाले पाहिजेत, तरच BJP आणि RSSला आपण थांबवू शकतो. तुम्ही रिपब्लिकन पक्षाचं काम करत असताना कोणत्याही पक्षाचं नेतृत्व न स्वीकारता एक स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि पक्ष स्थापन करून तुम्ही तुमची जी भूमिका आहे ती लोकांपुढे मांडत गेला. काय अडचणी आहेत, कशा पद्धतीने तुम्ही काम करता? नाही, बाबासाहेबांनी जे स्थापन केलेला तोच रिपब्लिकन पक्ष आहे. मी काही संस्थापक वगैरे नाही, त्याचाच एक भाग म्हणून मी काम करतो. त्याच्यामध्ये आम्ही जे संविधानाची अंमलबजावणी जे आहे ते रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून होऊ शकते असं आमचं ठाम मत आहे. कारण रिपब्लिकन पक्षाला एक चौकट आहे, विषमता नष्ट करायची आहे, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे, इथली जे जाती व्यवस्था आहे ही नष्ट करायची आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. काय संदेश द्याल? आज धम्मभूमीचा 69वा वर्धापन दिन आहे आणि लाखो लोक या ठिकाणी आलेत आणि लाखोच्या वर लोक या लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून तुम्हाला बघतायत. काय संदेश द्याल? माझा इतका संदेश आहे की SC STचे जे लोक आहेत ते म्हणजे इथल्या जे संविधान वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाची जी भूमिका आहे
ती संविधान वाचवण्याची भूमिका आहे आणि लोकांना मी संदेश देऊ इच्छितो की जर लोकांनी जर या BJP आणि RSSला जर थांबवायचं असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या म्हणजे भाग बनले पाहिजेत, सभासद बनले पाहिजेत आणि रिपब्लिकन पार्टी मोठ्या प्रमाणात जर वाढली तर या देशातलं संविधान टिकल व संविधानाची अंमलबजावणी होईल, एवढंच मी संदेश देऊ इच्छितो. जय भीम जय भारत. हमने देखा कि यहाँ पर हर कोई आता है जो बाबा साहब के मूवमेंट आगे लेके जाना है और आगे बढ़ाने की बात कर रहा है, लेकिन हर कोई उसी तादाद में काम कर रहा है. हर कोई चाहता है कि बाबा साहब के मूवमेंट आगे लेके चले. हम आगे हर जो बौद्ध उपासक हमसे मिल रहा है, हम उनसे बात कर रहे हैं, देखते हैं कि दर्शकों तक क्या मैसेज जाता है, ये हम लॉर्ड बुद्ध ट्रस्ट से आपके साथ पहुँचाते हैं. हम देख रहे हैं कि यहाँ लाखों की तादाद से लोग आए हैं. बाबा साहब को जो विचारधारा है वो विचारधारा को नतमस्तक होते बाबा साहब ने दी हुई जो बुद्ध मूर्ति है, जो नया भगवान है, उसे यहाँ पर नतमस्तक होकर आगे प्रेरणा लेके आगे लोग जाते हैं. लेकिन ये जो लाखों की तादाद से लोग आ रहे हैं उनके ऊपर जो रोक है या उनके ऊपर निगरानी है, इस प्रशासन की ओर से यहाँ पर कुछ सेवाएं जो दी जा रही है और वो सेवा देने के बाद यहाँ पे पूरी पुलिस प्रशासन की ओर से व्यवस्था की जाती है. और हमारे साथ इस स्थानिक देवरोड पुलिस स्टेशन के जो वरिष्ठ PI पुलिस निरीक्षक हैं वो हमारे साथ हैं. हम जानते हैं कि सर यहाँ पे जो प्रशासन की व्यवस्था है और आपके माध्यम से और वरिष्ठों के मार्गदर्शन के ओर से यहाँ पे पूरी निगरानी रखी जा रही है. किस प्रकार का आज का जो 25 दिसंबर है वो आपके प्रशासन की ओर से निभाया जा रहा है? हमारे देवरोड पुलिस स्टेशन के जुरिडिक्शन में ये बुद्ध विहार में 69 वर्धापन दिन मनाया जा रहा है. माननीय कमिश्नर सर चौबे सर इन्होंने पर्सनली यहाँ हम लोगों को काफ़ी कुछ सूचनाएं दी गई है. हमारे परिमंडल 2 के पुलिस उपायुक्त डॉक्टर डोले सर, ACP गनवट सर और उनके मार्गदर्शन में हम लोगों ने 3 इंस्पेक्टर, 15 सब इंस्पेक्टर API और 150 कोई चोरी या कोई चेन स्नैचिंग ना हो इसके लिए वो भी पेट्रोलिंग कर रही है. हमारी तरफ से पूरे हम लोग एहतियात बरत रहे हैं. हमारी तरफ से लाउड स्पीकर पे अनाउंसमेंट हो रही है और लोगों को सुरक्षा बरतने के लिए काफ़ी सूचनाएं दी गई है और हम लोग आशा करते हैं कि लोग भी इसका पालन करेंगे और हम लोग काफ़ी अच्छे तरीके से ये बंदोबस्त और आज का दिन संपन्न होगा. धन्यवाद. सर ये दिन तो संपन्न हो रहा है, लेकिन आने वाले जो लोग हैं वो आपको लॉर्ड बुद्ध TV के माध्यम से देख रहे हैं. आप यहाँ पे आपका जो प्रशासन है, आपके जो वर्दी है, वर्दी के माध्यम से आप यहाँ पे काम कर रहे हैं. लेकिन यहाँ पर जब आप काम करते वक्त बाबा साहब की जो बुद्ध मूर्ति यहाँ पे बिठाई हुई है उससे प्रेरणा लेके जो लोग जा रहे हैं, तो उससे आप काम आज का जो दिन है आपका, वो दिन में आपको क्या अनुभव आ रहा है? काफ़ी लोगों में काफ़ी उत्साह यहाँ हम लोग देख रहे हैं और सभी लोग हमारे दिए हुए सूचनाओं का पालन भी कर रहे हैं और हम आशा करते हैं कि ये बंदोबस्त का आज का दिन अच्छी तरह संपन्न होगा. और माननीय DCP सर खुद यहाँ पर्सनली वो विजिट कर रहे हैं. ट्रैफिक के ACP कस्बे सर, DCP माननीय बानगर सर और उनकी पूरी टीम यहाँ लगी हुई है. हम चारों तरफ से काफ़ी ट्रैफिक का भी हम लोगों ने काफ़ी रिस्ट्रिक्शन दिया है और यहाँ किसको लोगों को आसानी से दर्शन लेने में सुविधा हो और किसी का कोई पुलिस की तरफ से सब लोगों को सुविधा देने की हम कोशिश कर रहे हैं और यहाँ अभी तक कोई भी घटना नहीं घटी है और हम लोग चाहते हैं कि अभी अच्छा जो रह गया टाइम है वो भी शांति से गुजर जाएगा. धन्यवाद. धन्यवाद सर. हमारे साथ बुद्ध विहार कृति समिति के उपाध्यक्ष धर्मपाल जी तंत्रपाल है. हम उनसे बात करेंगे कि आज का जो ये बौद्ध विहार का जो वर्धापन दिन है वो यहाँ पे मनाया जा रहा है और अच्छे तौर से यहाँ पे मनाया जा रहा है. काका जय भीम. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक येतात, लाखोच्या तादाने या ठिकाणी लोक येतात आणि बुद्ध विहार कृती समितीच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम होतो. या वर्षीचा आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे आणि आपण काय संदेश द्याल? नमो बुद्धाय. जय भीम. मी धर्मपाल तंत्रपाडे, उपाध्यक्ष बुद्ध विहार कृती समिती. या ठिकाणी ऐतिहासिक धम्मभूमीचा 69वा वर्धापन दिन संपन्न होत असताना या ठिकाणी बुद्ध विहार कृती समितीच्या वतीनं विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे.
सकाळच्या सत्रामध्ये 1 लाख बौद्धांचे महाबौद्ध वंदनापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 25 डिसेंबर 1954 रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी रंगवून आणलेली मूर्ती तथागत गौतम बुद्धाची या ठिकाणी बसवल्यानंतर या धम्मभूमीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भारत देशातून महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येनं बौद्ध बांधव अनुयायी या ठिकाणी तथागतांना बाबासाहेबांना नमन करण्यासाठी येतात. मागच्या वर्षी यापेक्षा ह्या वर्षी गर्दी भरपूर आहे. कारण का जसं जसं लोकांना या ऐतिहासिक धम्मभूमीचं महत्त्व काढायला लागलं त्याचप्रमाणे लोक भारत देशातून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत. आम्ही बुद्धविहार कृती समितीच्या वतीनं नियोजन करत असताना बॅरिकेड असेल, दर्शन लाईन असेल, चप्पलचं स्टँड असेल, पाण्याची व्यवस्था असेल, शौचालय असेल, दर्शन लाईन असेल, या ठिकाणी सगळ्याच पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. बौद्ध अनुयायांना कुठल्या प्रकारचा त्रास या ठिकाणी होणार नाही. आरोग्य शिबिर पण आयोजित केलेलं आहे. मला या ठिकाणी तमाम बौद्ध बांधवांना हात जोडून विनंती करण्यात येत आहे, आपण तथागतांचे बाबासाहेबांची अनुयायी आहे, त्याच्यामुळे शांततेनं या ठिकाणी आपण तथागतांचं बाबासाहेबांचं दर्शन घ्यावं आणि सर्वांना सहकार्य करावं. बरेच मान्यवर या ठिकाणी ऐतिहासिक धम्मभूमीला नमन करण्यासाठी बाबासाहेबांना तथागतांना येतात. अनेक पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक सगळे या ठिकाणी येतात. त्या सगळ्यांचं बुद्धविहार कृती समितीच्या वतीने या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. काका, यावर्षीच्या वर्धापन दिनामध्ये एक वेगळं पण पाहायला मिळालं. दरवर्षी या ठिकाणी वादविवाद, अनेक लोक, पण जरी यावेळेस वेगवेगळे स्टेज असले, वेगवेगळे कार्यक्रम असले, तरी सगळ्यांचं एकमेकांना यावर्षी सहकार्य दिसतंय. म्हणजे हाच या धम्मभूमीचा विजय आहे का? हे बघा, शेवटी आपण तथागतांचे बाबासाहेबांचे अनुयायी. वाद हा प्रत्येक जाती धर्मामध्ये आहे, तो नुसता बौद्धामध्ये नाही आहे. या ठिकाणी बुद्धविहार ट्रस्ट असेल, बुद्धविहार कृती समिती असेल, हे सर्व समजदार लोक काही काळाच्या पुरते जरा वेगळं विचार होते, पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही एकोप्याने या ठिकाणी काम करत आहोत आणि आम्ही एकत्रच आहोत. वेगळे काही नाही, सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे, ऐतिहासिक धम्मभूमीची निर्मिती करण्याचं. ते बुद्धविहार ट्रस्ट असेल किंवा बुद्धविहार कृती समिती असेल, आमचं सगळ्यांचं एकच उद्दिष्ट आहे, ऐतिहासिक धम्मभूमीचा विकास करणे. याच्यामुळे आम्ही 25 डिसेंबरला ठरवलेलं आहे की कुठल्याही गोष्टीचा वादविवाद न करता येणाऱ्या बौद्ध बांधवांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आपल्यामधले वाद काय असतील ते वर्षभर चालू द्या, पण 25 डिसेंबरला आम्ही एकत्र दोघंही असतो. ते त्यांचा कार्यक्रम घेतात, आम्ही आमचा कार्यक्रम घेतो आणि लोक बौद्ध अनुयायी तथागतांचं बाबासाहेबांचं दर्शन घेतात. हेच बौद्ध धर्मामधलं जे आपण म्हणतो संस्कार आणि साधेपण जे आहे ते दिसून येतं आणि त्याच्यामध्येच आपण पाहतोय की यावर्षीचं प्रत्येकजण वेगवेगळं जरी असलं तरी कार्यक्रमात मात्र प्रत्येकाचं एकमेकाला सहकार्य आहे. दर्शको, आपण बघत आहोत की या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी तथागतांना आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहे. या ठिकाणी काही लोकप्रतिनिधी जे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शासनकर्ती जमात बना, अशामधूनच जे इंजिनियर असलेले आणि ज्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नेतृत्व केलेले नगरसेवक विश्वासजी गजरमल साहेब हे एक समाजाचे उच्च शिक्षित नेते आहेत. गजरमल साहेब, आपण या ठिकाणी धम्मभूमीला अभिवादन करण्यासाठी आलेला आहात, तर आपण समाज बांधवांना आणि तरुणांना काय संदेश देणार आहात? नमो बुद्धाय, जय भीम. ऐतिहासिक धम्मभूमी 1954ला रंगवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी, त्यांच्याबरोबर माई साहेब होत्या आणि या पंचक्रोशीमध्ये देहू असेल, आळंदी असेल, या पंचक्रोशीमध्ये पवित्र अशा धम्मभूमीमध्ये बुद्ध मूर्तीची स्थापना केली. या मूर्तीची स्थापना केल्यानंतर लाखोच्या अनुयायांनी या ठिकाणी समाज बांधव जमत असतो. माझी समाज बांधवांना विनंती आहे की आपण एकोप्याने जे ऐतिहासिक धम्मभूमी आहे, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून किंवा आपल्या समाजाच्या माध्यमातून ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी उभं करण्यासाठी सर्वांनी एकोप्याने प्रयत्न केले पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये भव्य अशी या ठिकाणी इमारत, जे काही सुसज्ज इमारत उभी राहील. आणि माझी तरुणांना विनंती आहे की आपण धम्माकडे वळलं पाहिजे, कारण धम्म हा आपल्याला बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करायचा होता. त्याचा आपण बाबासाहेबांचा संदेश घेऊन आपण भारत बौद्धमय करण्यासाठी आपल्या परीने या धम्मभूमीच्या ऐतिहासिक भूमीतून आपण साक्ष ठेवून येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये बुद्धविहार बांधून त्या ठिकाणी समाजाला एकत्र आणण्याचं काम करावं. आणि तरुणांनी बाबासाहेबांच्या विचारांनी, बुद्धांच्या तत्वज्ञानांनी आपण पुढं समाज आपल्याला पुढे न्यायचा आहे. माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकोप्याने एकत्र या आणि या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं ऐतिहासिक धम्मभूमीचं महत्त्व आपण सर्वांना पटवून दिलं पाहिजे.
आपण निश्चितच एकोप्याचा विषय म्हणजे आपण हा मुद्दा मांडलेला आहे. आपण बघत आहोत की शेजारीच आपण रिपब्लिकन पक्षाचे नेते बाळासाहेब भागवत साहेब महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत. आपण काँग्रेस पक्षाचंही काम करतायत. एक धम्मबांधव म्हणून एकच झालेला आहात आणि निश्चितच आपण जो आव्हान केलेलं आहे त्याला निश्चितच या ठिकाणी म्हणजे गती आणि ताकद मिळणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी गजरमल साहेब आपण यांचं आपण या ठिकाणी जे अतिशय चांगलं या ठिकाणी त्यांना मत मांडलेलं आहे. आपण या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जे आठवले साहेबाचे म्हणजे खंदे समर्थक आहेत, बाळासाहेबजी भागवत साहेब जे चळवळीमध्ये अग्रेसर असतात. भागवत साहेब आपण या ठिकाणी बाबासाहेबांना आणि तथागतांना वंदन करण्यासाठी आलेला आहात. तर येत असताना आपण नेमकं काय संदेश देणार आहात आपल्या धम्मबांधवांना? की आज 25 डिसेंबर हे आज पवित्र दिवस आहे आणि खऱ्या दृष्टीनं या महाराष्ट्रातला बाबासाहेबांनी या देवरोड धम्मभूमीत इथं बौद्ध मूर्ती स्थापना केलेली आहे. त्या टायमाला माय आंबेडकर बी संघ होत्या आणि त्या काळातील तमाम दलित बांधव आणि आताचा जो समुदाय आहे एवढा संदेश की या तथागत भगवान बुद्धाच्या आपण जेव्हा दर्शन घेतोय तर मला एकच म्हणणं आहे, आम्ही दर्शन घेतलेलं आहे की आम्हालाही चांगली बुद्धी देऊ आणि समाजाला अशी बुद्धी देऊ की सर्व समाज एकत्र होऊन ही समाज एकत्र राहिला पाहिजे तथागत भगवान बुद्धाच्या माध्यमातून. आणि ज्यांनी कुणी धम्म घेतला नाही त्या लोकांनी धम्म घेतला पाहिजे आणि बाबासाहेबाचं स्वप्न साकार केलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या बाबासाहेबाचं स्वप्न साकार होणार नाही, दलित असो की दिल्लीत असो, कुठेही खेड्यामध्ये माणूस असो, त्यांनी खऱ्या दृष्टीनं आता धम्मा घेतला पाहिजे ज्यांनी घेतला नाही त्यांनी. आणि या भारताला बौद्धमय केलं पाहिजे. आणि बौद्धमय तर आहेच जगामध्ये. जर धम्म असेल तर पूर्ण जगात आहे आणि या भारत देशात बी आहे. बाबासाहेबांनी आम्हाला धम्माच्या वटीत टाकलं आहे. तरुणांना माझी विनंती आहे, भगवान बुद्धाचे पुस्तक वाचा, बाबासाहेबांचे पुस्तक वाचा आणि धम्माच्या मार्गाने पुढे जावा. तुमचं सोनं होईल आणि सर्वच या मार्गाने चाललेले आहेत आणि एकत्र समाज होऊन बाबासाहेबाचं स्वप्न साकार आज ना उद्या होईल. आणि या धम्मभूमीतनं मी सर्वाला सांगतो, सगळ्याला चांगली तथागत भगवान बुद्धांनी बुद्धी द्यावी. या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व धम्म बांधवांना चांगली बुद्धी द्यावी आणि आम्हालाही चांगली बुद्धी द्यावी. मी महाराष्ट्राचा रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष नात्याने आणि आज आठवले साहेबाचा वाढदिवस आहे. आठवले साहेबाला बी चांगले त्यांचं जीवन जावं, पुढं समाजसेवा करण्याची आठवले साहेबालाही संधी मिळावी आणि आठवले साहेबाचं मार्गदर्शन या देशातील सर्व आणि आठवले साहेबांनी बाबासाहेबाच्या बुद्धाच्या मार्गाने जाण्याचा संदेश घेतलेला आहे. आणि आठवले साहेबाचं म्हणणं आहे की बाबासाहेबाचं स्वप्न साकार करायचं आणि अनेक वेळा या धम्मभूमीला आठवले साहेबांनी भेट दिलेली आहे. आणि याच्यापुढेही आज आठवले साहेबाच्या वाढदिवसानिमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. नेते या ठिकाणी बाबासाहेबांना 1954ला स्वतःच्या हस्ते ह्या बुद्धमूर्तीची स्थापना झाली आहे. 69 वर्षे झाले आहेत. आपण शेजारचा परिसर बघतो, इतर धर्मियांचे जे अनेक काही असतील, शीख धर्मियांचं त्या गुरुद्वारा आहे, अतिशय सुंदर अशी इमारत त्या ठिकाणी म्हणजे उभा झालेली आहे. तर आपण बघतो की हे जे 69 वर्षामध्ये हा बाबासाहेबांना धम्म द्यायच्या अगोदर तर इथं म्हणजे नेमका अडचण काय, म्हणजे कशामुळे हे काम रखडलेलं आहे, तर याच्याविषयी आपल्याला काय वाटतं, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? आपसामधले हेवे देवे आहेत, जे धम्म बांधव जे आहेत आपसामध्ये लढत बसलेले आहेत. एकावरती कुडघुड्या करण्यामुळं हे बौद्धविहार धम्मभूमीचं जे होत नाही त्याचं कारण आहे. पहिली जी आपले संस्था होती खऱ्या दृष्टीनं की त्याच्यामध्ये बरेच जण देवरोडचे चोपडे होते आणि काय होते. तर मला म्हणायचं आहे की हा जो आता जी काय धम्मभूमीमध्ये आहेत सर्व सभासद आहेत, सर्व बांधव आहेत हे आपल्या महाराष्ट्रातले, या सर्वांनी लक्ष टाकून हे अपुरं काम पूर्ण केलं पाहिजे. आता हेवे देवे बाजूला ठेवून मला वाटतं की आठवले साहेब, प्रकाश आंबेडकर, कवाडे सर हे सर्वांनी एकत्र येऊन आणि या समाजाने एकत्र येऊन इथं लक्ष टाकून हे मोठ्या
माध्यमातून होईल काम, तर हे जर लक्ष टाकलं सर्वांनी तर हा जो वाद आहे हा मिटून जाईल. तर अशी माझी नेत्यांना विनंती आहे आणि समाजाला की आपण एकत्र होऊन हे देवरुडची धम्मभूमी पूर्ण बांधून काढली पाहिजे आणि सगळ्यांनी इथं लक्ष देऊन मनातले इथं दर्शन घेऊन मनातले हेवे देवे सोडून देऊन आपण एकत्र आलो पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. या ठिकाणी आपण बघत आहोत की इतर धर्मियांच्या जो कुंभमेळा असेल, पंढरपूरचं असेल, आणखीन काही कुठलेही असतील, देव असेल, आळंदी असेल, या ठिकाणी शासनाच्या वतीने यंत्रणा राबवली जाते. शासन पैसा खर्च करते, परंतु धम्मभूमी असेल तर तुमचं भीमा कोरेगाव असेल तर क्रांती विजय स्तंभ या ठिकाणी शासन बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर याचा जो निधी आहे तो खर्च केला जातोय. तो त्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे? आपण शासन स्तरावर आपले नेते आठवले साहेब असतील आणि जे गजरमल साहेब आहेत, काँग्रेसचे नेते आहेत ते, तर म्हणजे असं आपण एक पक्षविरहित एक शिष्टमंडळ किंवा एक दबाव म्हणून एक आंबेडकर चळवळीमध्ये ताकद आहे की दबाव आणून काही करू शकतात. तर मग असं का होत नाही की ज्या बाबासाहेबांच्या किंवा गौतम बुद्ध जे बाबासाहेबांचे बौद्ध धर्मियांचे जेवढे स्थळ आहेत त्यांना शासनाचा निधीच का मिळत नाही आणि शासन दुजाभाव करतं असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, शासन त्याला जबाबदार एवढं नाही आहे आणि जबाबदार बी आहे की आमची जी काही नेते मंडळी आहे, आमचा जो समाज आहे, शासनाकडून जो येतं आहे त्याच्यावर लक्ष नाही आमचं. आमच्या वादामध्ये हा खऱ्या दृष्टीनं हा शासन त्याचा फायदा घेत आहे. तर आमचे जी नेते आहेत प्रकाश आंबेडकर, आठवले साहेब ह्यांनी जर लक्ष टाकलं आणि इथल्या विद्वान लोकांनी म्हणजे आपल्या शिकल्या सवरल्या तर हा ताबडतोब मिळून जाईल. पण काय होतं की 25 डिसेंबर आला, 6 डिसेंबर आला आणि नागपूरच्या धम्मभूमीला गेलो तर ह्या वाद आहे तो वाद मिटना. आता नागपूरच्या धम्मभूमीला मिळतं आहे पण तो देवरुडच्या धम्मभूमीला शासनाने खऱ्या दृष्टीनं मदत करायला हवी. आणि याच्या दिनी आजची 25 तारीख आहे, शासनाने इथली योजना किंवा इथं खर्च केला पाहिजे थोडा. आपलं जसे पंढरपूरला खर्च करतात तसं या इथं लक्ष देऊन ह्या इथं सध्या खर्च करायला पाहिजे. शासन ते करत नाही, त्यांनी केला पाहिजे. आणि ह्याच्याबद्दल आम्ही आठवले साहेबांशी किंवा आंबेडकर साहेबांशी बोलून हे आणि आपण पुढं हे खऱ्या दृष्टीनं पुढल्या ह्याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे. तर सर्व आम्ही कार्यकर्ते आम्ही नेत्यांना साकडं घालूया किंवा या धम्मभूमीच्यामध्ये या शासनाने लक्ष देऊन जर वर्षी जो कार्यक्रम असतो किंवा इथं काय विधी लागतो तो दिला पाहिजे, इथं मदत केली पाहिजे. इतर धर्माच्या ह्याला मदत करतात तर हे बी शांत आणि करुणेचा धर्म आहे, सर्व देशाला नाही तर जगात मान्य. तर यालाही मदत करावी केली पाहिजे शासनाने, ते करत नाहीत तर ते सध्या केली पाहिजे. आणि आठवले साहेब केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. प्रकाश आंबेडकर बी आहेत साहेब. तर असं या दृष्टीनं आता पुढील चर्चा होईल आणि करू आम्ही सगळे मिळून कार्यकर्ते. आणि येणाऱ्या काळामध्ये या धम्मभूमीला सरकारी मदत झालीच पाहिजे आणि केली पाहिजे असा आम्ही आग्रह धरूया. धन्यवाद साहेब. या ठिकाणी बघत आहोत की विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी इथं तथागतांना नमन करून बाबासाहेबाला अभिवादन करून या ठिकाणी जात आहेत आणि प्रेरणा घेऊन जात आहेत. दर्शको, आपण बघत आहोत की या ठिकाणी ज्या ऐतिहासिक धम्मभूमीमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर सकाळपासून आपण बघत आहोत, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी महामानवाला अभिवादन नतमस्तक होऊन आणि यांचे विचार घेऊन ते जात आहेत. यामध्ये आपण बघत आहोत की रिपब्लिकन पक्षामधील चळवळीतील जे तरुण नेते आहेत, आमचे रिपब्लिकन पक्षाचे युवकांचे नेते प्रणवजी या ठिकाणी आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. प्रणवजी, या ठिकाणी आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहात. बाबासाहेबांनी ही जी मूर्ती आहे 69 वर्ष झालेत, 79 इयर. तर 69 वर्षामध्ये आपण म्हणजे धम्माचा बोध किती लोकांनी घेतला आणि म्हणजे प्रोग्रेस किती झाला याविषयी आपण काय म्हणणार आहे? आजच्या या गर्दीवरनं तुम्हाला दिसतच असेल की मी 10-15 वर्षापूर्वी पण पाहिलं होतं, पण गर्दी एवढी नव्हती. आज गर्दी प्रचंड प्रमाणामध्ये आहे. सर्व धम्मबांधवांना कळतं आहे की आता इथं बाबासाहेबांनी धम्माची स्थापना केलेली आहे, बुद्धमूर्तीची स्थापना केलेली आहे, हे आता सर्वांना जाणत आहे. आणि त्यामुळे गर्दीचं प्रचंड प्रमाण आहे आणि लोक येत आहेत, सगळे धम्मबांधव भगिनी सर्व येत आहेत, सर्व नतमस्तक होत आहेत. त्यामुळे सर्वांचं या ठिकाणी देवरुड शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने स्वागत. धन्यवाद. जय भीम. आपण गर्दीचा विषय केला. गर्दी आणि दर्दीमध्ये फरक आहे. एक आपण तरुण नेते आहात. बाबासाहेबांनी ज्या 4 संस्था दिल्या होत्या, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, या 4 संस्थेमध्ये निश्चितच काम चांगलं होतं आहे का असं आपल्याला वाटतं की धम्माचं काम असेल. बाबासाहेबांनी 4 संस्था दिल्या होत्या. तुम्हाला धार्मिक म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, शैक्षणिक पीपल्स एज्युकेशन सोसायटी, आणि राजकीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आणि संरक्षणासाठी समता सैनिक दल. तर या 4 संस्थेचं खऱ्या अर्थाने काम होते असं आपल्याला वाटतंय का? आणि त्याला जर खीळ बसवण्याचा कुठं म्हणजे प्रयत्न होतोय तर कुणापासून होतोय असं आपल्याला वाटतंय? अत्यंत चांगल्या पद्धतीने या 4 संस्थेचं काम होते. आम्ही सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून आम्ही काम करतोय. पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये सुद्धा आमचे बरेचसे विद्यार्थी आज तिथे आहेत. सर्वजण काम करतात. या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो बाबासाहेबांचा पक्ष आहे, खऱ्या अर्थानं त्या पक्षात काम केलं पाहिजे. तर आपली स्वतःची इमेज आणि आपलं स्वतःचं अस्तित्व राहील. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सर्वांनी सामील व्हावं, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करावं अशी विनंती करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने. आज जे चळवळीतील नेतृत्व आठवले साहेबांचा वाढदिवस आहे. संघर्ष नायक त्यानंतर रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आहे. आणि हा योगायोग आहे की धम्मभूमी दौरोड ह्या भूमीचा 69वा वर्धापन दिन आहे. तर आपण ह्याविषयी काय बोलणार? या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो, 16 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे 16 डिसेंबरला धम्म परिषद घेण्याचं ठरवलं होतं, खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारस डॉक्टर रामदासजी आठवले साहेब हे आहेत असं म्हणावं लागेल. कारण त्यांनी ती डेअरिंग केली आणि रेसकोर्स मैदानावरती मोठ्या प्रमाणात धम्म परिषद घेतली. हे सर्व नेत्यांना करता नाही आलं आजपर्यंतच्या, जे की रामदास आठवले साहेबांनी केलं. आणि प्रचंड लोकांची गर्दी होती आणि खूप आपण पहा सोशल मीडियावरती. धन्यवाद. अभी हमारे साथ जुड़ रहे हैं जिन्हें मराठी में कहा जाता है भावी नगर सेवक, लेकिन हमारे यहाँ के पिंपरी चिंचवड़ क्षेत्र के जो कारपोरेटर चुनाव लड़ने के लिए इच्छुक है और ज़ोरदार से तैयारी कर रहे हैं. वो हर साल यहाँ धम्मभूमि पे यहाँ दर्शन लेने के लिए आते हैं. और हम जानते हैं उनसे कि आप हर साल यहाँ आते हैं. बाबा साहब ने जो बुद्ध मूर्ति बिठाई उसको 69 साल पूरे हुए. एक आस्था लेके आप आते हैं. हर जगह लोग कहते हैं कि यहाँ सिर्फ भीम अनुयायी आते हैं, लेकिन आपके माध्यम से यहाँ पता चलता है कि हर समाज के लोग यहाँ पे आते हैं. तो क्या संदेश देना चाहोगे कि इस धम्मभूमि से आप क्या प्रेरणा लेके जाओगे? मैं हर साल ये जगह पे बाबा साहेब आम्बेडकर इनके दर्शन लेने के आता हूँ. और पिछले 4-5 साल से जो अनुयायी आते वो हर दिन पे दिन बढ़ रहे हैं. तो ये जो स्मारक है ये जल्द से जल्द पूरा होना चाहिए और ये अपना भारत का राष्ट्रीय स्मारक होना चाहिए, ऐसा मेरी इच्छा है. और मैं मतलब बाबा साहेब आम्बेडकर सर जी को मानता हूँ, इसलिए हर साल यहाँ आता हूँ. और ऐसे मेरे जैसे और समाज के लोग भी इधर आते हैं. ये जो है बाबा साहब का जो स्मारक है, यहाँ से आप जो प्रेरणा लेके जाते हैं और आप यहाँ पे चुनावी क्षेत्र में चुनाव लड़ने के लिए अभी कामकाज कर रहे हैं, आपको क्या लगता है कि आप ये जो माहौल है अभी की, जो बाहर का जो माहौल है, आप मराठी में बोले तो भी चलेगा, जो भी माहौल है, इस माहौल में आप क्या संदेश युवाओं को देना चाहोगे? आज या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनासाठी आला असताना आज बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपले भारतीय राज्यघटना तयार केली त्यानिमित्त सर्वांनी त्याचा फॉलो किंवा त्या गोष्टीचा आचरण करावं असं मी या ठिकाणी संबोधत आहे. या ठिकाणी आपल्यासोबत मावळचे कार्यक्षम आमदार सुनील अण्णा शेळके आहेत. अण्णा, दरवर्षी आपण या ठिकाणी धम्मभूमीला दर्शनासाठी येतात.
मागच्या वर्षी आपण धम्मभूमीसाठी निधीची पण घोषणा केली आणि अनेक गोष्टी या ठिकाणी केल्यात. अनेक प्रश्न आहेत जे मावळ विधानसभेतून बाहेर आलेत आणि आत्ताच नुकतंच अधिवेशन झालं आहे. काय सांगाल की सध्याची मावळ विधानसभेची नक्की परिस्थिती काय आहे? आज 25 डिसेंबरला ऐतिहासिक असा दिवस माझ्या देवरोड शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते जे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तर त्या आज नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक राज्यभरातून येत असतात. आणि या ऐतिहासिक अशा धम्मभूमीवरती आपण येत असताना जे भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत त्यांना देखील चांगल्या पद्धतीची सुविधा मिळाली पाहिजे आणि या धम्मभूमीचं देखील एक चांगल्या पद्धतीचं सुंदर अशी एक वास्तू उभी राहिली पाहिजे. याकरता गेल्या अनेक वर्षापासून या भागातील माझे सहकारी वडीलधारी प्रयत्न करत आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून देखील या धम्मभूमीकरता जवळपास 2 कोटी रुपयाचा निधी मागच्या काही वर्षापूर्वी मंजूर झाला. परंतु डिफेन्सचा एरिया असल्यामुळे आपल्याला काही तांत्रिक अडचणी या ठिकाणी ज्या होत आहेत त्यामध्ये देखील सातत्यानं प्रयत्न करून सर्व या भागातील किंवा या परिसरातील ट्रस्टी असतील माझे सर्व सहकारी असतील हे देखील प्रयत्न करत आहेत. आणि आज जे काही उभं राहिले ते लोक सहभागातून उभं राहते याचा देखील मला आनंद आणि अभिमान देखील आहे. पुढच्या वर्षभरामध्ये हे संपूर्ण काम पूर्णत्वास गेलं पाहिजे हाच खऱ्या अर्थानं आम्ही संकल्प करतोय आणि काम पूर्ण करणं हीच खऱ्या अर्थानं आमची देखील जबाबदारी आहे. अण्णा, सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न जोरात चालला आहे. मावळातून अनेक मोर्चे झाले, आंदोलन झाले आणि आत्ता नुकतंच अधिवेशन झालं. काय परिस्थिती आहे नक्की आपल्याकडे? सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब किंवा अजितदादा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणानं भूमिका मांडली की येत्या फेब्रुवारीमध्ये येत्या 24 फेब्रुवारीला अधिवेशन बोलवायचं आणि त्यामध्येच निर्णय घेऊन आपण बहुमतानं जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊन राज्य सरकारने कोर्टामध्ये किंवा केंद्र सरकारकडे देखील पाठवायचा अशा पद्धतीत स्पष्टपणाने भूमिका घेतली. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये मराठा समाज असेल, धनगर समाज असेल किंवा इतर सगळे समाज बांधव हे आपला अधिकार किंवा आपल्या हक्कासाठी जे काही आरक्षण मागतात यामध्ये मार्ग निघून. अण्णा, तसंच एक ज्वलंत प्रश्न पुन्हा एकदा डोक्यावर काढलं होतं जे आपला जलवाहिनीचा पाण्याचा, त्या संदर्भात सध्याची परिस्थिती काय आहे आणि आता अधिवेशनामध्ये आपल्याकडून काय त्याच्यावर? सध्याची परिस्थिती जैसे ते आहे. पवना धरणग्रस्तांच्या संदर्भात किंवा तिथल्या बंद पाईपलाईनच्या संदर्भात सर्वच राजकीय मंडळींनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रितपणानं पुढे आलं पाहिजे. सरकार कुणाचं जरी असलं तरी सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका ही प्रत्येकानं ठेवून काम केलं पाहिजे. आणि म्हणून मागच्या काही दिवसापासून तिथल्या असलेल्या स्थानिक भूमिपुत्र जे धरणग्रस्त आहेत किंवा जे खातेदार आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना जागा मिळाल्या पाहिजे. त्याचं देखील अंतिम टप्प्यामध्ये आता संपूर्ण अहवाल बनवायचं काम सुरू आहे. राहिला बंद पाईपलाईनचा विषय, बंद पाईपलाईनच्या संदर्भामध्ये व्यक्तिगत मी सातत्याने सांगत आलेलो आहे की हा सर्वस्व निर्णय हा माझ्या शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकरी जो निर्णय घेतील त्या मताशी मी ठाम राहील. अण्णा, मध्यंतरी तुम्ही सेंट्रल चौक आणि टोल नाका त्याच्यावरती गाड्याचा ट्रॅफिकचा प्रश्न होता तोही हातात घेतला होता. त्यानंतर सध्याचा जो आपला मावळ विधानसभेमध्ये आरोग्याचा प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणात हाताळला होता. तरी पुन्हा जैसे ते परिस्थिती आहे त्यावरती 25 डिसेंबरचा कार्यक्रम आणि 1 जानेवारीला आपण भीमा कोरेगावला जे संपूर्ण राज्यभरातून नागरिक किंवा भाविक जाणार आहेत तर ते 1 जानेवारीपर्यंत मला सर्व ट्रॅफिक आणि पोलीस यंत्रणेनं विनंती केली आहे की 1 तारखेपर्यंत आमच्या मागं संपूर्ण जबाबदारी आहे. 1 जानेवारीचा कार्यक्रम भीमा कोरेगावचा संपन्न झाल्यानंतरनं पुन्हा सेंट्रल हॉटेल सोमाटणे या भागातल्या ट्रॅफिकच्या संदर्भात नियोजन करूया. सध्या आता लोकसभा येऊ घातली. लोकसभेमध्ये दादांनी सांगितलं की सर्वांनी कामाला लागा, निवडणूक आपण घड्याळाच्या चिन्हावरच लढणार आहोत. तर सध्या प्रत्येक पक्ष म्हणतोय की आमच्या लोकसभेला उमेदवार आहे. राष्ट्रवादीचाही लोकसभेला उमेदवार असणार आहे का? 100% पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे वर्चस्व आहे. इथे मानणारा वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून पिंपरी चिंचवड असेल, मावळ असेल, खाली उरण असेल या भागामध्ये राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत किंवा तिथले असलेले विधानसभेचे सदस्य हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच जागा मिळाली पाहिजे, त्याकरता आमचा हट्ट आणि अधिकार देखील असणार आहे. दर्शको, आपण बघत आहोत की या ठिकाणी देवरोड धम्मभूमीला ऐतिहासिक धम्मभूमीला गेल्या अनेक वर्षापासून येणाऱ्या बौद्ध बांधवांना, आंबेडकरी अनुयायांना या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी हे जे कार्यकर्ते आहेत, आंबेडकर चळवळीमध्ये कार्यकर्ते आहेत, पॅन्थरचे कार्यकर्ते आहेत, हे जे कार्यकर्ते आहेत अतिशय चांगल्या प्रकारची एक 50-50 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करत असतात. तर या ठिकाणी एक धम्म बांधव आपले पॅन्थर चळवळीचे नेते कडलक साहेब, आपण गेले कित्येक वर्ष या ठिकाणी आपण हा भोजन दानाचा कार्यक्रम आपण करत असता. धम्मभूमीचा जे वर्धापन दिन असेल, केंद्रीय मंत्री पॅन्थर संघटन नायक रामदास आठवले साहेब यांचा वाढदिवसचा औचित्य साधून आपण हा आगळा आणि वेगळा कार्यक्रम घेता. तर हा कार्यक्रम घेत असताना आपल्याला काय वाटतंय? प्रथम तर मी लॉर्ड बुद्ध चॅनलचं आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना की तुम्ही आमचे गायक बनवण्यासाठी आलात. त्याच्याबद्दल मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो की आम्ही आज 30 वर्ष ह्या धम्मभूमीवरती अन्नदानाचा कार्यक्रम करतो. या कार्यक्रमाचं म्हणजे अत्यंत महत्त्व 1954 साली बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बौद्ध मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि तो दिवस ऐतिहासिक म्हणून आम्ही या दिवशी आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम या धम्मभूमीवर लाखोनी लोक येतात आणि ह्या लाखोनी लोक येतात. हे सगळे धम्मबांधवावर येणारी जी जनता आहे ही जनता त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी आठवले साहेब यांचाही वाढदिवस असतो. असे दोन्ही कार्यक्रम आम्ही एकत्र करून लाखोही लोकांना या ठिकाणी अन्नदानाचा लाभ घेण्याची संधी मिळते आणि या ठिकाणी जे महत्त्व जे आहे ते महत्त्व वाढत चाललेलं आहे, संख्या वाढत चाललेली आहे. या ठिकाणी जिथं पाहो तिथं कमीत कमी 25 ते 50 एकरमध्ये सगळी जनता पसरलेली असते. एवढं एक भव्यतव्य या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण या ठिकाणी लोकांना काही माहीत नव्हतं, जसं माहीत होत चाललेलं तसे लोकसंख्या वाढत चाललेली आहे. म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी अन्नदानाचा सुद्धा कार्यक्रम वाढीव करतो. प्रत्येक वर्षाला आम्ही 1000-2000 लोकांची वाढ करतो. 8 ते 10,000 लोक या ठिकाणी जेवून जातात आणि चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळतो. हा प्रतिसाद मिळत असताना जनतासुद्धा चांगले लाईन लावून जेवण घेतात. याबद्दल त्या आलेल्या जनतेचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. तर अशाच या प्रकारे आम्हाला सहकार्य करा. आम्ही प्रत्येक वर्षी तुम्हाला अन्नदानाचा कार्यक्रम हा देऊ, याचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे देवरोड शहराचे अध्यक्ष आहेत, या ठिकाणी सुनील गायकवाड आहेत, सिद्धार्थ चव्हाण आहेत, शंकर गोडमणी आहेत, जो कांबळे आहेत, आमचे आघाडीचे गांधी आहेत, KR चव्हाण आहेत, या ठिकाणी बाळू जगताप आहेत, अशोक चव्हाण आहेत, त्या ठिकाणी बाळू शिंदे आहेत, प्रमोद भोसले आहेत, अशोक चव्हाण आहेत, नितीन गजबू आहेत. म्हणजे आम्ही कमीत कमी 50 लोकांची आमची टीम आहे. या वर्षी आम्ही जो अन्नदानाचा उपक्रम केला ना, ते इतकं स्वच्छ आणि पारदर्शकपणाने केलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला कुठले गालबोट न लागता आज या 50 ते 60 लोकांच्या टीमनी अगदी यशस्वी कार्यक्रम, कमीत कमी 8 ते 10 लोकांचा हजाराचा जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे त्या ठिकाणी. आणि आम्ही फ्रेश जाग्यावरती पुरी आणि भाजी हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी केलेला आहे. तरी मी सर्वांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. जय भीम. या ठिकाणी आपण बघत आहोत की अतिशय चांगल्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था करतात. कुठल्याही पद्धतीची म्हणजे चांगली क्वालिटी असते, स्वच्छता असते. या टीमचं आपण निश्चितच लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या वतीने अभिनंदन करूयात. धन्यवाद. जय भीम. हमारे साथ यहाँ पर युवा रत्न सेवा समिति के सर्व सचिन जी वाघमारे. दादा आप मराठी में बोले तो भी चलेगा. काय सांगाल की आजचा जो कार्यक्रम आहे, तुम्ही मोठ्या प्रमाणात गाण्याचा कार्यक्रम घेता, कशा पद्धतीने तुमचा 15 डिसेंबरचा दिवस साजरा होतो? सर्वांना पहिल्यांदा क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय.
ऐतिहासिक दमभूमी देवरोड येथे आलेल्या सर्व भीमानुयायांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि त्याच पद्धतीने आज जो ऐतिहासिक दमभूमी देवरोड पुणे आहे या ठिकाणी 59 वर्ष 69 वर्ष आज वर्धापन दिन इथे बहुसंख्येने आज इथे साजरी करण्यात येत आहे. तो एक शोकांतिका एक आहे की जे बुद्ध विहार जे आहे ज्यावेळेस जे धम्मदीक्षा 1956ला घेतली होती आणि इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 रोजी या ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड येथे स्वहस्ते तथागत भगवान गौतम बुद्धांची इथं बुद्धमूर्ती स्थापना केली होती. त्याचा आज वर्धापन दिन चांगल्या प्रकारे साजरा होतो. पण जे येणारे जाणारे जे आहेत की इथं बुद्ध विहार नाही आहे, म्हणजे आजूबाजूचं दीक्षाभूमी ही फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यानंतर गुलबर्गाचं तो भरपूर मोठ्या प्रमाणात झालेला आहे, पण अजून इथं विहार होत नाही, काय नाही. आणि त्याच पद्धतीने जे दरवर्षी जे मला लोक अडवणूक करतात इथलेच गाववाले काय स्थानिक येते की इथं कार्यक्रम नका घेऊ, तुमच्या गावात काय कार्यक्रम घेता येत नाही का काय येते. आता हे मी 16 वर्ष झाले हा कार्यक्रम घेत आलेलो आहे. त्या 16 वर्षामध्ये आपण दरवर्षी बुद्धवंदना घेतो, परत वक्ते आणतो, त्यानंतर कलाकार गायक लोक आहेत, कडूबाई खरा, सुषमाताई अंधारे इथून घडलेले भरपूर जण चेतन लोकांनी घडलेले आहेत. तर ह्या ठिकाणी लाखो पब्लिक येतं. भोजनाचा आपण कार्यक्रम राबवत असतो दरवर्षी. तर भाविकांनी की त्या विहाराकडे लक्ष देऊन तो विहार कसं मोठं होतं हे बघावं. इथले जे काय आहेत लोक त्यांना साईडला कडून लवकरात लवकर ते विहाराचं मार्ग. धन्यवाद भाऊ. आपल्या म्हणण्याप्रमाणे विहाराचं काम लवकरात लवकर पूर्ण इथल्या नागरिकांनी करावं, तो उद्देश आहे. पण तुम्ही युवारत्न सेवा समितीच्या माध्यमातून लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या माध्यमातून काय संदेश द्याल नवतरुणांना? नवतरणला हेच आता नवतरण जे आहेत ते रील्स, फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमातून जास्त प्रसिद्धी मिळवायला बघतात. पण खरं ग्राउंड लेवलला येऊन तुम्ही काम करा. ग्राउंड लेवलला काम आल्यानंतर तुम्हाला कळेल की हे फेसबुकला ते फेसबुकच्या माध्यमातून जातीवाद इतका पसरतो की ते अन्य अत्याचार जेव्हा होतो त्यावेळेस आम्हाला स्वतःला सोडायला जावं लागतं कोर्टामध्ये. नक्की दादा, धन्यवाद. या ठिकाणी महेश भाऊ शिंदे आपल्यासोबत आहेत. बऱ्याच दिवसानंतर ह्या आपल्यासोबत या ठिकाणी जोडत आहेत. दादा जय भीम. जय भीम. काय सांगाल की या ठिकाणी तुम्ही दरवर्षी येता आणि दरवर्षी काही ना काहीतरी प्रेरणा या ठिकाणाहून घेऊन जाता. तसंच इथून प्रेरणा घेतल्यानंतर 1 जानेवारीला तुम्ही त्या ठिकाणी भीमा कोरेगाव धम्मभूमीच्या 69व्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणाहून जी प्रेरणा नेणार आहात त्या संदर्भात या ठिकाणी अनेक लोक येतात, अनेक वक्ते नेते या ठिकाणून येतात. पण महेश भाऊ या ठिकाणून ज्यावेळेस येतात त्यावेळेस वेगळीच काहीतरी क्रांती वर्षभरातून घडताना दिसते किंवा संपूर्ण महाराष्ट्राने ते पाहिलेलं आहे. काय सांगाल की यावेळेसची नक्की पुढचं पाऊल कसं असेल? नाही, एक आनंद होतोय की या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक वर्षी भीम अनुयायांमध्ये वाढ होते आणि आज या चित्रावरून असं दिसतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टी ठेवून जी मूर्तीची स्थापना केली ते कुठंतरी आज फळाला आलेलं दिसतंय की बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या समाजाला शांततेचा मार्ग जगण्याचा हा अत्यंत सोपा मार्ग आहे असं बाबासाहेबांना वाटलं आणि म्हणून जागोजागी त्यांनी असे अनेक ठिकाणं आहेत. जे भीमा कोरेगाव आहे, ही बौद्धभूमी आहे. बाबासाहेबांनी जेव्हा ही मूर्ती स्थापन केली तेव्हा 3 मूर्त्यापैकी 1 मूर्ती या ठिकाणी स्थापन केली आणि 2 मूर्त्या अनेक ठिकाणी स्थापन केल्या. परंतु या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस शांती घेऊन जातो, शांतीचा संदेश घेऊन जातो आणि खरं तर आम्हा सर्वांना शांतीची जी गरज आहे, शांतीची गरज आहे. या जगाला, या महाराष्ट्राला, या भारताला युद्धाची गरज नाही तर बुद्धांची गरज आहे. ही बाबासाहेबांनी चित्र आपल्या मनामध्ये कोरलं आणि त्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला जगण्यासाठी पुढं जो उपक्रम राबवला तो आज खरंच धन्य झालेला दिसतोय. मी या ठिकाणी माझे सहकारी संजयजी आल्लाट, लहू गायकवाड आणि सावंत आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. तर खरं तुम्हा सर्वांचं आणि सर्वांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. तुम्ही आज लोकांपर्यंत धम्माचं आणि बाबासाहेबांचं कार्य पोचवता. आज या ठिकाणी मला वाटतं मी 30 वर्ष झालं या ठिकाणी येतो. सुरुवातीला आम्ही 100-200 असायचो, 50 असायचो, पण आज लाखोच्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायी येतात, बौद्ध भिक्खू येत आहेत, बौद्ध महागुरू येत आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय. आजूबाजूचा परिसर दुमदुमून जातोय. असाच हा कार्यक्रम 2-5 दिवसांनी भीमा कोरेगाव या ठिकाणी सुद्धा 5-2 जणांचं रूपांतर आज 30-35 लाखामध्ये झालं. तर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या
प्रत्येक प्रयत्नाला पावलाला आलेलं यश आहे असं मला म्हणावं लागेल. आणि त्यांनी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पुढं जोपासण्याचं काम केलं पाहिजे. आणि आपण शांततेचा संदेश जगामध्ये राबवत असताना लोकांमध्ये शांततेचा संदेश देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. या ठिकाणी मला एवढं वाटतं. दर्शको, आपण बघत आहोत की या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी धम्मबांधव आले. आपण एक धम्मबांधव बघतो. जय भीम. आपण कुठून आलात आणि आपलं नाव काय? मी प्रभाकर ढोके, नागपूरहून आलेलो आहे आणि न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये मॅनेजर आहे. 8 दिवसाआधीच माझी सचिन भाऊ वाघमारे आणि युवराज गायकवाड यांच्याशी भेट झाली. त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि माझं हे सौभाग्य आहे की ऐतिहासिक पवित्र धम्मभूमीला मला येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. तर मी युवरत्न सेवा समिती यांचे खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी मला बोलावलं आणि त्यामुळे मी इथं पोहोचलो. युवा रत्न सेवा समिती हे बाबासाहेबांचा विचाराचा कारवा समोर नेत आहे. माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन त्यांचं. धम्मभूमी ही ऐतिहासिक असून पवित्र आहे. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध घेतला, पण त्या 2 वर्षाआधी त्यांनी 25 डिसेंबर 1954ला या पवित्र ठिकाणी आपल्या स्वहस्ते बाबासाहेब तथागत गौतम बुद्धाची मूर्ती स्थापन केली. अशा पवित्र ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली. खूप खूप धन्यवाद युवारत्न सेवा समितीचे. आणि लवकरच दीक्षाभूमीप्रमाणे इथे पण असं मोठं भव्य स्तूप निर्माण होईल अशी मी सदिच्छा बाळगतो आणि या युवारत्न सेवा समितीला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. दर्शको, आपण बघत आहोत की या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील एक मोठं नेतृत्व पॅन्थर आणि ज्यांनी आठवले साहेबांना म्हणजे त्यांच्या जडणघडणीमध्ये ज्या पॅन्थरच्या चळवळीमध्ये जी तनमनधनाची साथ दिलेले कामगार नेते, बजाज ऑटोचे जे कामगार नेते आहेत, गंगाधर दादा आंबेडकर आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. दादा, आपण या ठिकाणी खूप वर्षानं येत आहेत, तर तुम्ही ज्या वेळेला सुरुवातीला आणि आत्तामध्ये काय आपल्याला वाटतं की म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर काय फिलिंग होते? हॅलो, इथं आल्यानंतर वातावरण उत्साहाचं आहे, जनतेमध्ये उत्साह आहे, जनता उत्सुक आहे. आणि हे बुद्धविहार जे आहे ते 25 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि या ठिकाणी पॅन्थरची स्थापना 1972 साली झाली. तेव्हापासून या विहाराकडे आम्ही सतत येत असतो. सतत संपर्क आहे इथल्या ट्रस्टींच्या बरोबर. लोकांच्यामध्ये इथे ही तीर्थक्षेत्राची भावना आहे की इथे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योग्य स्मारक व्हावं. हे जे बुद्धविहार आहे ते बुद्धविहार अगदी जागतिक पातळीवरचं व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. परंतु अंतर्गत इथे 2 ट्रस्ट निर्माण झालेत. दोघांच्या वादामध्ये इथे विहाराचा योग्य तो विकास होत नाही आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने लोक निराश आहेत. लोकांचा उत्साह इथं मावळतो आहे. त्यामुळे इथं खऱ्या अर्थाने हे जे विहार निर्माण व्हायला पाहिजे तसं होत नाही, ते व्हावं अशी अपेक्षा आहे. दादा, आपण तब्येत म्हणजे तुमची म्हणजे हे चांगली नसताना आत्ताच त्यांचं एक मोठं ऑपरेशन झालेलं आहे. तर दादा, या ठिकाणी आपण आलात तर तरुणांनी असं वाटत नाही की आपल्या तरुणांनी आपल्यासारखं म्हणजे झोकून काम केलं पाहिजे, आपल्याला असं वाटतं का? आणि हे करत असताना म्हणजे ही जी मुवमेंट आहे, चळवळ आहे, जे पक्ष आहेत, म्हणजे तरुणांना पुढे येऊ देतील का तरुण स्वतः पुढे येत नाहीत, असं तुम्हाला काय वाटतं? दुःख याच गोष्टीचं आहे की नवीन जी पिढी पुढे येऊ पाहते, जुने कार्यकर्ते त्यांना पुढे येऊ देत नाही, त्यांना कुठल्या पदावर घेत नाहीत किंवा त्यांचा सतत अपमान करून त्यांना डावलण्याचा प्रयत्न करते. ही वस्तुस्थिती आहे. कारण अनेक कार्यकर्ते माझ्याकडे येऊन मला तक्रार करत असतात. जे काय कार्यकर्ते नवीन माझ्याकडे आले मी त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहे. एक जरी कार्यकर्ता असला तर त्याला पूर्णपणे सहकार्य करून त्याला उभा करण्याचं आणि सन्मार्गाने काम करावं म्हणून मी त्याला मार्गदर्शन करत असतो.
समजलं. तर दुःखाची गोष्ट हीच आहे की चांगले चांगले कार्यकर्ते आहेत, तरुण आहेत, धडाडीचे आहेत, करण्याची जिद्द आहे त्यांच्यामध्ये, पण जुने म्हणजे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते आपल्याशिवाय दुसऱ्यांना कोणाला तिथे प्रवेश करू देत नाही. ही दुःखाची गोष्ट आहे. त्यामुळं चळवळ खऱ्या अर्थाने संपत चालली आहे. चळवळ जी जोमाने होती, पॅन्थरच्या काळात आम्ही काम केलं आहे, एक धडाडीने आम्ही काम करतो, निर्भीडपणाने काम करत होतो, अन्याय झालेल्या गावांच्यामध्ये आम्ही शिरत होतो. आज कार्यकर्त्यांच्या मध्ये ते धाडस राहिलेलं नाही, फक्त तोंडाने बोलतात, कृती शून्य आहे. त्यामुळं दुःख या गोष्टीच होते. जी पॅन्थरची चळवळ आम्ही चालवली आणि जी बांधणी केली आम्ही महाराष्ट्रभर, तशी ती बांधणी जी करूनसुद्धा आता ती सगळी विस्कळीत झालेली आहे गडी. आणि गटबाजीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ही खऱ्या अर्थाने गटबाजी नष्ट व्हावी या दृष्टीने माझा प्रयत्न असतो. त्यामुळं ते गटबाजी करणारे नेते ते मला घाबरून माझ्याजवळ येत नाहीत, कारण यांना माझे जे विचार आहेत ते एक संघ आपला पक्ष असावा हे विचार त्यांना पडत नाही. त्यांच्या स्वार्थापोटी ते वैयक्तिक फायद्याच्या दृष्टीने काम करतात. ही दुःखाची गोष्ट आहे. हे होते पॅन्थरचे चळवळीतील नेते, कामगार नेते, बजाज ऑटोमधील युनियन लीडर, ज्यांच्या या नेतृत्वामध्ये कामगारांचं, लाखो कामगारांचं त्यांनी कल्याण केलेलं आहे, असे ते गंगाधर दादा आंबेडकर. धन्यवाद. आपल्यासोबत आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्राचे सचिव परशुरामजी वाडेकर साहेब आहेत. आपण जाणून घेऊयात की ते दरवर्षी या ठिकाणी धम्मभूमीला वर्धापन दिनी येतात, त्यानंतर 1 जानेवारीचं नियोजनही करतात. दादा जय भीम. जय भीम. दरवर्षी तुम्ही या ठिकाणी येतात, काय प्रेरणा घेऊन या ठिकाणी जातात? त्याच्यानंतर इथून प्रेरणा घेऊन गेल्यानंतर तुम्ही 1 जानेवारीला तोच जोश त्या ठिकाणी दिसतो पुन्हा. पहिल्यांदा 69व्या देवरोडच्या धम्मभूमीच्या या स्थापनेनिमित्त सगळं समाजाला, धम्मबांधवाला मनापासूनच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी आलेल्या सर्व बांधवांना असं वाटतं की हे या ठिकाणचं विहार पूर्ण व्हावं आणि ते विहार पूर्ण करावं अशी आमची नम्र विनंती आहे. सगळ्या समाज बांधवांनी एकत्र बसून हा ऐतिहासिक धम्मभूमीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी योगदान दिलेले अनेक कार्यकर्ते देखील अपेक्षा आहे की आमच्या जिवंतपणी हे विहार व्हावं. तसंच 1 तारखेला भीमा कोरेगावला एक यावर्षी प्रचंड गर्दी होणार आहे आणि आम्ही सगळेजण येणाऱ्या भीमसैनिकांचं मोठ्या उत्साहात स्वागत करणार आहोत. आठवले साहेबांचे कार्यकर्ते आम्ही सगळे स्वागतासाठी उभे आहोत. तिथं सगळं नियोजन आहे, जेवणाचं नियोजन आहे, पार्किंग वगैरे सगळ्या पद्धतीचं नियोजन भीमा कोरेगावला केलेलं आहे. राज्य शासनातून किमान 16-17 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळं मी राज्य शासनाचं मनापासून आभार मानेल की हा उत्सव आता शासनाने ताब्यात घेतल्यामुळं त्याचा सगळा खर्च शासन करतं आहे. त्यामुळं हा देखणा उत्सव होत आहे. भारतातून लोक येतात, त्यांची सगळी व्यवस्था आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांनी यावं. आम्ही भीमा कोरेगावमध्ये सगळ्या भीमसैनिकांचं, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचं, नागरिकांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढच्या 1-2 वर्षामध्ये भीमा कोरेगावचं एक स्मारक उभा राहील या दृष्टीने आमचा प्रयत्न चालला आहे. लवकरच ते स्मारक आम्ही करू एवढं या ठिकाणी नक्कीच सांगतो. दादा आठवले साहेबांचा आज वाढदिवस आहे. विविध उपक्रम आपल्या माध्यमातून दरवर्षी राबवले जातात. यावर्षी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक पक्षाचे पदाधिकारी म्हणून आपला संकल्प काय असेल? नाही, दरवर्षी त्यांचे विविध कार्यक्रम असतात. संघर्ष नायक रामदासजी आठवले, मी त्यांचा विद्यार्थी दशेपासूनचा कार्यकर्ता आहे. रामदास आठवले असा कार्यकर्ते की ज्यांनी महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन आंबेडकरी चळवळीतल्या होणाऱ्या अन्य अत्याचाराला वाचा फोडलेली आहे. असा नेता होणे नाही आहे की जो नेता मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यामध्ये आपलं योगदान मोठं दिलं आहे. आज ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत गेले. पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रम आज होत आहेत. रक्तदान शिबिर, बॉडीशो स्पर्धा, शाखेचं उद्घाटन, साडी वाटप, आनंद, अपंगांना मदत, अशा विविध कार्यक्रम या ठिकाणी आम्ही केले आहेत. क्रिसमस निमित्त किमान आम्ही सगळ्या लोकांपर्यंत आमच्या वार्डामध्ये केक देखील आम्ही साहेबाच्या वाढदिवसानिमित्ताने दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने आम्ही सगळे साजरा करत आहोत आणि मला असं वाटतं की ते
ते केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी जे काम उभं केलेलं आहे सगळ्या भारतामध्ये ते एक मोठं काम आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. लॉर्ड बुद्धाच्या चॅनलला देखील नवीन वर्षाच्या या सगळ्या दिनाच्या आम्ही मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद. दर्शको, आपण बघत आहोत की या ठिकाणी आता लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत. या ठिकाणी महापालिकेचे, पुणे महापालिकेचे काही कर्मचारी या ठिकाणी आले आहेत. नंदुजी कसबे जे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात आणि जे बाबासाहेबांची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटचं चांगल्या प्रकारे काम करतात नोकरी करून. कसबे साहेब, आपण या ठिकाणी बाबासाहेबांना आणि तथागतांना नतमस्तक होत असताना आपल्याला काय वाटते नेमकं काय? इथं मी प्रत्येक वर्षी येतो. आज मला इथं 35 वर्ष झालं. इथं आल्यामुळं बाबासाहेबांचे मी पुस्तकं घेऊन जातो आणि जेणेकरून समाजाने हे गाणे इथे ऐकण्यापेक्षा पुस्तकं घेऊन जाणं महत्त्वाचं आहे आणि बाबासाहेबांचे विचार घेणं महत्त्वाचं आहे. निर्व्यसनी राहणं महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे आपण बौद्ध विचाराने राहणं महत्त्वाचं आहे आणि ज्या ज्या गोष्टी आपण चांगल्या स्वीकारतात हेच बाबासाहेबांचे खरे विचार आहे आणि प्रत्येक बंधूंनी इथनं पुस्तकं घेऊन जाणं महत्त्वाचं आहे. आणि भीमा कोरेगावला प्रत्येक वर्षी मी जातो आणि तिथनं पण पुस्तकं घेऊन बाबासाहेबांचे, भगवान बुद्धाचे, शाहू महाराजांचे, महात्मा फुल्यांचे हे पुस्तकं घेऊन मी जातो. आणि आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, रामदासजी आठवले साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे बंधू विनोद चांदमारे आणि साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हो, जय भीम सर्वांना. जय भीम, जय भीम. या ठिकाणी आपण बघत आहोत की आंबेडकर चळवळीतील आणि रिपब्लिकन पक्षाचे या देवरोडचे नेते कुकी साहेब आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. कुकी साहेब, आपण जे ह्या धम्मभूमीचा वर्धापन दिनानिमित्त आणि केंद्रीय मंत्री पॅन्थर नामदार रामदासजी आठवले साहेब संघर्ष नायक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो अन्नदानाचा कार्यक्रम घेता असता, किती वर्षापासून घेता आणि किती लोक या ठिकाणी जेवण करून जातात? आम्ही गेले 25 वर्ष झाले साहेबाचा वाढदिवस आणि वर्धापन दिवस अन्नदान करतो. कमीत कमी 10 ते 12,000 लोक दरवर्षी जेवण करतात. मग हे करत असताना तुम्हाला म्हणजे मदत कुठून मिळते? मदत पब्लिक आमचे जे आमचे मित्र आहेत ते आम्हाला दरवर्षी आम्हाला जे वस्तू लागत ते देते. हां, बाकीचं आम्ही आता यावर्षी वर्गणी जमा करून मंडप आणि आचार्याचे पैसे जमा केलेले. धन्यवाद. या ठिकाणी दुसरे एक नेते आहेत जे सुनीलजी गायकवाड आहेत, आंबेडकर चळवळीतील नेते आहेत आणि ते रिपब्लिकन पक्षाचे माजी अध्यक्ष आहेत शहराचे. गायकवाड साहेब, आपण हा जो उपक्रम साजरा करत असताना म्हणजे आपण आपल्याला म्हणजे काय प्रेरणा होते मिळते? प्रथमतः जय भीम, नमो बुद्धाय. आम्ही गेल्या 35 वर्षापासून नेते रामदास आठवले साहेबांच्या वाढदिवसांचे निर्मित ऐतिहासिक धम्मभूमीचा वर्धापन दिवस निर्मित आम्ही इथं 30 ते 35 हजार लोकांचं जेवणचं वाटप करतो व आम्हाला सहकारी आमच्या बाजारपेठेतले व्यापारी संघटना व आमचे मित्रमंडळी करतात. प्रत्येक वेळेस या कार्यक्रमाला उत्सव येतो. ऐतिहासिक धम्मभूमी इथं माझं बालपण गेलेलं आहे तर मला इथले चांगली माहिती आहे. जय भीम, नमो बुद्धाय. या ठिकाणी एक चळवळीतील नेते आहेत, रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत आणि जे उद्योजक आहेत गजेंद्र शेठ गायकवाड या ठिकाणी आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. गायकवाड साहेब, आपण लॉर्ड बुद्धा TV माध्यमातून या ठिकाणी हा ऐतिहासिक धम्मभूमीचा जो 69 वर्धापन दिनाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पॅन्थर नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवसाचं औचित्य हा जो रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम साजरा होत असतो. तर आपल्याला काय वाटतं की आपण हे कशासाठी केलं पाहिजे आणि म्हणजे का करतात लोक असं? म्हणजे पहिलं दीक्षा धम्मभूमीला माझे अभिवंदन आरपे. तसं आम्ही मुशीचे राहणारे असून सदोर आमच्या मुशी परिसर देऊ चिखली मुशी 1954 माझे वडील बाजीराव साठवजी गायकवाड आणि माझे सगळे चुलते आम्ही इथं धर्म घेतला होता. त्यांनी बुद्ध धर्म इथे स्वीकारला होता 1954 माझे चुलते नामदेव साठवजी गायकवाड हे 11 गावचे त्या टायमाला प्रमुख होते. ते देवरोड डेपोला इथं कामाला असल्या कारणामुळं तेव्हापासून आम्ही इथं येतो आहे.
आणि त्याच्यानंतर 90पासून मी इथं 90-85पासून इथं चालू आलो. आम्ही ट्रकने इथं यायचं. त्याच्यानंतर आम्ही वरणी करून इथं काय कार्यक्रम असतात ते यायचं त्या टायमाला. तसंच आमची इथं धम्म घेतल्या माझी चुलती तानाबाई नामदेव गायकवाड हिने इथं धम्म घेतल्या 154 आमच्या गावामध्ये. आम्हाला पाणी, आमच्या लोकांना पाणी घेऊ देत नसताना आम्ही पवऱ्याने, माझ्या चुलती तिथं पवऱ्या पाण्यात टाकला युरीमध्ये आणि पाणी काढून आमच्या वस्तीला तिने ढगळ्यानं दिलं, तानाबाई नामदेव गायकवाड. तसं आम्ही इथं धम्म घेतल्यापासून तेव्हापासून जिथं आमची लोक येत होते मुशीवरनं, चिखली, मुशी, मावळ, चाकणखेड साईडनी. त्याच्यानंतर आम्ही 80पासून मी इथं येतोय. तर त्या टायमाला आम्ही फक्त इथलं परस्पर गाववाले लोक असायचे. तिथून पण आता लाखो भाविक इथं यायला लागल्यात आणि इथं आनंद वाटतो. फक्त एकच गाव आहे 85पासून 90 आम्ही परवाने द्यायचे इथं. तर इथं मोठं विहार सगळ्यांचं एक महाराष्ट्राचं भव्य दिव्य धम्मभूमी आपली नागपूरसारखी ही माझी आमची इच्छा आहे सर्वांची. आणि रामदास आठवले आमचे नेते आहेत. असे नेते परत कुणाला दीनदयाळ त्यांचे नेते आहेत. असे नेते होणार नाही, कुणा मिळणार नाही. हे नेत्याला माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, आमच्या पक्षातर्फे, आमच्या गावातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. आपण हा कार्यक्रम हे करत असताना अन्नदानाचा जो कार्यक्रम होतोय, मग आपलं काही योगदान यामध्ये देत आहे का तुम्ही? योगदानामध्ये आम्ही पावत्या फाडतो ना. आम्ही दान म्हणजे आम्ही पैसे आणला प्रत्येक ठिकाणी आम्ही पावत्या देतो. धन्यवाद. या ठिकाणी बघतोय की आपण अनेक मान्य म्हणजे धम्म बांधव या ठिकाणी. जय भीम. आपलं नाव काय आणि आपण कुठून आलेला आहात? मी संजय वाघमारे, मी राटली फाटा पुणे इथून आलेलो आहे. मी कामगार संघटनेच्या वतीने जवळजवळ इथं 1000 लोकांना मी भोजन करण्याची व्यवस्था केलेली आहे. मी दरवर्षी इथं येत असतोय. लाडबुद्धच्या वतीनं मी सर्वप्रथम सर्व माझ्या बौद्ध उपासकांना एवढं सांगू शकतो की आपल्याकडे वस्तीनं जेवढं काही होईल धम्मदान किंवा अन्नदान जेवढं काय होईल ह्या पावनभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे. ह्या पावनभूमीमध्ये आपल्याला जेवढं काही करता येईल तेवढं मी करावं. मी माझ्या कामगाराच्या वतीने कमीत कमी जवळजवळ 1000 दरवर्षी लोकांना मी भोजनदानाचा व्यवस्था करतोय. लॉर्ड बुद्धच्या टीव्हीच्या चॅनलच्या नात्याने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी शतशः आभारी आहे. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. हे होते कामगार होते आणि प्रत्येक मान्यवर या ठिकाणी येऊन आपलं काहीतरी योगदान देतं. दर्शको, आपण बघत आहोत की या ठिकाणी हा जो लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि हे जे प्रसारण आहे लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून ह्या करोडो लोकांपर्यंत, ह्या देशातील करोडो लोकांपर्यंत हा जो सोहळा आहे जे बाबासाहेबांनी जो या ठिकाणी 1954ला या ठिकाणी जी बुद्धमूर्ती स्थापन केली त्या तो जो वर्धापन दिन आहे हा मोठ्या संख्येने या ठिकाणी साजरा होत असताना लॉर्ड बुद्धा टीव्हीनं हे प्रसारण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे. या ठिकाणी आमचे सहकारी विकासजी कडलक अँकर आणि कॅमेरामन रुपेशजी आणि मी विनोद चांदमारे, लॉर्ड बुद्धा टीव्हीसाठी देव रोड, पुणे, महाराष्ट्र. जय भीम.